तर बोलते की मी बेडवर येऊन झोपली. तर ती बाई धपकन येऊन तिच्या पोटावर बसली आणि पोटावर बसून तिचा बापरे! गाळा दाबते असा करून असा. आणि त्या हं, मोमेंटला मला पटकन जाग आली आणि मी लिटरली थरथरायला लागले, की ही हं. जागा हॉन्टेड आहे, ही जागा हॉन्टेड आहे. इथे भूत आहे, इथे भूत आहे. आणि अशा वेळी असंही होऊ शकतं, की आपल्या आजूबाजूच्या अदृश्य शक्तींची जाणीव होऊ शकते. बघायचे ना, मी जेव्हा पण कुठे जायचे, ते रात्रीचंच असायचं. अमावास्या आणि पौर्णिमा असली ना, की ती माळावर ठेवलेली पेटी होती ना, ती ना खडखड, खडखड, खडखड हं. हलायची. चादर खेचल्यानंतर त्यांनी बघितलं ना, तर एक मुलगी उभी होती तिथे. नमस्कार मंडळी, मी संकेत काशीराम सावंत आणि काजवामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजच्या काजवा कट्ट्यामध्ये आपल्या पाहुणे आहेत डॉक्टर पल्लवी जाधव. पल्लवी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कट्ट्यावर. हाय संकेत, तर हाय काजव्यांनो हॅलो. आणि हाय तर काजली. काजली छान दिसते मग. हो, हो, मागे दिसते. तर पल्लवी या घाटकोपरमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि त्या आमच्या लाईव्ह सेशनमध्ये बऱ्याचदा येत असतात, अनुभव शेअर करत असतात. तर पुढे जाण्यापूर्वी जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना म्हणून सांगतो, की आमच्या संभाषणात लाईव्ह सेशन्स किंवा भूतांचे किस्से असे शब्द येतील. आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं. ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या-खुऱ्या भूतांच्या घटना ते स्वतः लाईव्ह शेअर करतात. तर याच सेशनमध्ये पल्लवी येत असतात, अनुभव शेअर करत असतात. तर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, पहिलाच प्रश्न मला असा आहे, की तुम्ही अनेकदा सेशनमध्ये येता, अनुभव शेअर करत असता. तर एक डॉक्टर म्हणून तुम्ही नेहमी विज्ञानावर विश्वास ठेवता, बरोबर? पण मग अशा हॉरर किंवा गूढ पॅरानॉर्मल अनुभवांकडे बघण्याचा तुमचा नेमका दृष्टिकोन कसा बदलला? ॲक्चुअली डॉक्टर म्हटल्यानंतर सगळेजण पहिल्यांदा विचार करतात, की सायन्स आणि सायंटिफिक. इव्हन मी पण तशीच आहे. पण जसं हं, डॉक्टर होण्याआधी, जसं कॉलेज लाईफ, स्कूल लाईफ त्याच्यामध्ये मलाही या गूढ गोष्टी, परत भुतांच्या गोष्टी याच्यामध्ये फार इंटरेस्ट असायचा. आणि एक गोष्ट अशी म्हणजे 1-2 किस्से असे घडले, की जे माझ्या अगदी क्लोज आणि काही गोष्टी मी माझ्या समोर डोळ्यांसमोर बघितल्या. सो आय वॉज थिंकिंग हं, की हे असं कसं असू शकतं? म्हणजे जर आपण सगळ्याच गोष्टींना विज्ञानाचा कस लावला, तर ह्या गोष्टींचा आन्सर काय मग? मग ह्या गोष्टींचं काय उत्तर देता येईल? तर त्याच्यासाठी एक हं, छोटासा किस्सा सांगेन. म्हणजे मी बिलीव्ह कधीपासून करायला लागले. मी हं, 5वीत असेन तेव्हा माझी आजी म्हणजे माझ्या पप्पांची आई ती ऑफ झाली आणि आम्ही इकडे हं, मुंबईला आणि आजी माझी गावी ऑफ झाली. तर असं झालेलं, की आई-पप्पा दोघेही ऑफिसला असायचे. त्यामुळे आम्हाला सोबत घेऊन जाणं त्यांना नाही जमलं. तर त्यांनी इथे आम्हाला हं, मुंबईलाच ठेवलं आणि आई-पप्पा गेले. आईला त्यांनी रिटर्न पाठवलं कारण आम्ही तिघेच होतो घरी, मी आणि माझे 2 भाऊ. आणि नंतर मग पप्पा आजीचं माझ्या कार्य वगैरे करून रिटर्न आले. रिटर्न हं, आल्यानंतर म्हणजे मे महिन्याची सुट्टी होती आणि आम्ही तिघे घरात खेळत होतो. आणि माझे पप्पा असं ना त्यांना सवय होती चटईवर झोपायची. तर त्यांनी चटई टाकलेली आणि असं उपडी झोपलेले. सो ऑल ऑफ अ सडन ना ते रडायला लागले. तर आम्हाला वाटलं की आईची हं, आठवण येते म्हणून रडतायत. आणि ते रडता-रडता आम्ही त्यांना उठवलं. आई वगैरे आली. आम्ही उठवलं त्यांना. तर यू वोंट बिलीव्ह ते डोळे बंद करून होते. ते बसले आणि ते हं. माझ्या आजीच्या आवाजात बोलायला लागले. आणि ओके. मी तर लहानच होते, 5वीत होते, तर अगदी म्हणजे हे काय चाललंय समोर, की माझ्या आईच्या म्हणजे आम्ही आई आई म्हणायचो तिला. माझ्या आईच्या हं, आवाजात का बोलतायत पप्पा आणि डोळे बंदच. आणि माझ्या आईला बोलत होते, की "का गं माझ्या मुलांना मला दाखवायला का नाही आणलं तू माझ्या शेवटच्या दिवशी? त्यांना माझ्या हं, कार्याच्या दिवशी का घेऊन आली नाहीस तू?" आणि मी एकदम म्हणजे मला काही कळेच ना, की काय चाललंय आणि तो सगळा जो सीन हं, होता तो पूर्ण एक 2-3 मिनिटं चालला आणि नंतर सडनली माझे पप्पा एकदम असं गळून पडतात असं गळून पडले आणि 2 हं, मिनिटानंतर उठून बसले म्हणतात, की "काय झालं?" सो तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. ब्रेक थ्रू म्हणता येईल, हं, की मी बिलीव्ह करायला लागले या गोष्टींवर. आणि मग हं, नंतर हं, मग ऑफकोर्स मग जसं आपण ग्रो होत गेलो, मोठे होत गेलो, तर मग ते असंच आपल्या स्कूलमध्ये इथून-तिथून ऐकलेल्या गोष्टी असतात. तर तसं ते हं, व्हायला लागलं. पण ऑन अदर साइड दोन्हींना मी म्हणजे जसं आता मी डॉक्टर आहे.
तर मी दोन्ही हं, गोष्टींना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते, की सायंटिफिकली ही गोष्ट अशी असू शकते का? कर कारण हं, कसं असतं, की आम्हाला डॉक्टर्स ना त्या गोष्टींवर तो फर्स्ट ऑप्शन नाही घेत आहेत. आम्हाला तो लास्ट ऑप्शन घेतात. जसं की सगळेच म्हणतात, की आधी पेशंट फार क्रिटिकल आहे. मग म्हणतात ना, की सगळं देवावर सोडलं. तर मग तो आमचा अगदी लास्ट हं, ऑप्शन होतो. कारण आम्हाला आधीचे सगळे ऑप्शन ट्राय करायचे असतात. तर आम्ही ते सगळे हं. ट्राय करून आमचा पूर्ण कस लावून, आमच्या पूर्ण सगळ्या ज्ञानाचा, आमच्या पूर्ण एक्सपोजरचा पूर्ण हे करून नंतर मग आम्ही ॲट द एंड की नाही हे असं आहे. तर असे 2-3 एक्सपिरियन्सेस माझ्याबरोबर माझ्या फॅमिलीमध्ये आणि एक हं. तर एक्सपिरियन्स मी याच्यावर पण शेअर केला काजवावर. तर ते असे तो 1-2 जो मावशीचा. एक्सपिरियन्स येस. तर ते इतके इंटेन्स होते हां. ना, की म्हणजे बिलीव्ह करावंच लागलं आणि तो मावशीचा एक्सपिरियन्स पण फार खतरनाक होता. म्हणजे जसं मी तो सांगितलं, एकदा की सांगा माझी ना पुन्हा मावशी एकदा? ओके ठीक आहे. तर जसं मी आधी पण सांगितलेलं, की माझी मावशी तिने लव्ह मॅरेज केला. तर ती आमच्या बरेच वर्ष कॉन्टॅक्टमध्ये नव्हती आणि जेव्हा तिचं लग्न झालेलं तेव्हा मी 4थला होते. तर मी फार लहान होते हं, तेव्हा म्हणजे घरातून पळून जाऊन लग्न करणं किंवा ह्या गोष्टी या सगळ्या काही कळत नव्हते तेव्हा. फक्त एवढंच माहीत होतं हं, मावशी आता कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. आणि ऑल ऑफ अ सडन मग आम्ही जेव्हा मोठे झालो 12वी वगैरे आलो त्याच्यानंतर अचानकपणे ती आम्हाला आमच्या मामाच्या गावी वगैरे भेटली. आणि मग भेटल्यानंतर मग हं, ते येणं-जाणं सुरू झालं आणि मग एकदा आम्ही मामाची मुलं आम्ही सगळे एकत्र बसलेलो. अंगणामध्ये जसं गावी अंगणामध्ये बसतात, तसं आम्ही सगळे हं, हं, बसलेलो. आणि आमचं सुरू झालं, "आई मावशी तू गावीच होतीस, तर गावच्या भूतांच्या गोष्टी सांग," असं-तसं. तर ती म्हणते, "नाही रे बाबा, मी नाही सांगणार, मी नाही सांगणार. माझ्याबरोबर खूप खतरनाक काहीतरी झालंय." तर आम्ही म्हटलं, "नाही, नाही, हं, आता तू तुला सांगावंच लागेल." आणि आम्ही लिटरली असं आम्ही सगळे ना सर्कल करून बसलेलो. हं, आणि तिने सांगायला सुरुवात केली. म्हणजे तिने जेव्हा लग्न केलं त्याच्यानंतर ती एका स्कूलमध्ये आता ती एका स्कूलमध्ये प्रिन्सिपल आहे. सो ते तिचे हं, करिअरचे स्टार्टिंगचे अर्लियर डेज होते. तर ती तेव्हा टीचर होती. तर झेडपीच्या शाळांमध्ये तर झेडपीच्या शाळांमध्ये कसं बदल्या होत राहतात. तर हं, ती आणि तिची लहान मुलं होती तेव्हा तिला 3 आणि तिची सासू, सासरे, नवरा अशी पूर्ण फॅमिली एकत्र ते लोकं कुठे पण शिफ्ट झाले तर ते एकत्रच जायचे. तर त्यांना ना एका गावामध्ये एक घर असं मिळालं, की तो फार मोठा वाडा होता आणि त्या वाड्याला हं, त्यांनी हाल्फ पार्टिशन केलेलं आणि त्या पार्टिशनमध्ये त्यांनी असं केलेलं, की अ, 3 खोल्या त्या ओनर यूज करणार त्या साइडच्या आणि हं, 3 या या लोकांनी यूज करायच्या. कारण ओनरची पण फॅमिली फार मोठी नव्हती आणि हं. यांची फॅमिली मोठी होती, तर त्यांना यूज करायला देत होते. फक्त एक होतं, की गावी जशी मोरी असते ना, मोरी म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये हो, आपण हो. गावी सगळं भांडी धुणं, कपडे धुणं, अंघोळ पण हं, करणं. तशी ती फार मोठी मोरी होती. म्हणजे जवळ-जवळ एका मोठ्या रूम एवढी. आपण आता मुंबईच्या एखाद्या बेडरूमच्या साइजची म्हणाल ना, एवढी मोठी मोरी होती. तर त्यांनी त्या मोरीचं पण पार्टिशन केलेलं आणि त्या हं, पार्टिशनमध्ये त्यांनी काय केलेलं, एक लाकडी दरवाजा होता. या साइडचा हं, भाग यांचा, त्या साइडचा भाग त्यांचा. आणि त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं, की हा दरवाजा कधी उघडायचा नाही. बट ऑब्व्हियस हं, मोरी आहे म्हटल्यानंतर त्या साइडला पण कोणतरी यूज करणार. तर मग मोरीमध्ये कोण जाऊन उघडणार नाही. सो तो एक असा अनसेड रूल होता, की हं, मोरीचा दरवाजा उघडायचा नाही. आणि माझ्या मावशीचा बहुतेक काहीतरी गण किंवा काही असं असेल. आता हं. बऱ्याच स्टेशनमध्ये तू पण सांगितलं, की गणाचा आणि तसा काही हे नाहीये संबंध. हो. कोणाला ज्याला दिसायचं असतं त्याला दिसतं. तर मावशीला माझ्या ते कुठेही असेल तर तिला ती निगेटिव्हिटी लगेच दिसते किंवा तिला कळून हं, पण येते. तर झालं काय ही म्हणजे तिथे त्या घरी शिफ्ट झाल्यानंतर ही रात्री म्हणजे ही घरी गेल्यानंतर तिच्या घरी काम करायला मुलगी यायची. ती तिची भांडी वगैरे सगळं करून द्यायची आणि हे लोकं 10:30ला जसं गावी लवकरच झोपतात. हे लोकं झोपून घ्यायचे. पण हिला ना रोज हं, रात्री 12च्या दरम्यान ना त्या मोरीच्या त्या साइडने कोणतरी बाई अंघोळ करते असा रोज आवाज यायचा. आणि ते पण असं प्रॉपर हां, की ओके. असं बायकांच्या हातात बांगड्या असतात. ते असं-असं करताना हं, बांगड्यांचा असा खळखळ आवाज येतो तो. परत असं दात असं बोटाने असं केल्यानंतर चक, 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 चक आवाज येतो. तसं तिला एकदम क्लिअरली हं, रोज हं, यायचा आवाज आणि बरोबर 12 वाजता यायचा. पण तिला असं वाटायचं की कदाचित ओनरची वाईफ असेल, ती रात्री काही जणांना सवय असते रात्री उशिरा अंघोळ करायची. तर तिला हं, सवय असेल मग ती इग्नोर करायची आणि हा प्रोग्राम रोज रात्रीचा असायचा. हिला रोज रात्री आवाज यायचा. पण तिचं कसं आहे, सकाळी उठायचं, स्कूलला जायचं, स्कूलवरून मग संध्याकाळी मग परत कामात मुलांमध्ये, मुलांचा अभ्यास करायचा. त्यामुळे हं, तिला काय ओनरशी जाऊन बोलणं काही जमलं नाही.
पण हं, एकदा काय झालं, त्यांच्या स्कूलमध्ये गॅदरिंग होतं. आता गॅदरिंग असल्यानंतर ऑब्व्हियस लेट होतो. तर हे लोकांना यायलाच घरी 10:30 वाजले. 10:30-11 हं, काहीतरी वाजले. मग त्याच्यानंतर पुढे त्यांचं जेवण झालं. मग मावशीने विचार केला, आता ती मुलगी उद्या येणार भांडी घासायला. तर ती म्हणाली, "चला मीच आज साफ करते." म्हणून ती हं, बसली आणि ती भांडी साफ करत होती आणि ते सगळं होईपर्यंत ऑलमोस्ट 12 वाजायला आलेले. आणि 12 हं, वाजले आणि तो प्रोग्राम तिकडे सुरू झाला. आता ही रोज इथून ऐकत होती, तेव्हा ती झोपलेली असायची. त्यामुळे तिने काय कोणाला डिस्टर्ब नाही केलं. मावशीने हं, का तिकडे कोणाला आवाज देऊन. पण आता ती एकदम दरवाजाच्या इकडे या साइडला ती बसली आहे आणि मध्ये दरवाजा आहे आणि तिकडून आवाज येतोय. तर हं. ऑब्व्हियस तिला असं वाटलं, की ती त्या हेच असेल म्हणजे त्यांच्या मुलीचं नाव सोनी होतं. तर ते लोकं सोनीची आई, सोनीची ओनरच्या. आई असं म्हणायचे. हां. ओनरच्या मुलीचं नाव सोनी होतं. सोनी म्हणायचे. तर तिला हे लोकं सगळे हं, सोनीची आई, सोनीची आई बोलायचे. तर ती म्हणाली, "काय हो सोनीची आई, एवढ्या रात्रीचं रोज काय एवढ्या रात्रीचं अंघोळ करता?" बस तिने हं, एवढं बोलली आणि तो जो अंघोळ करण्याचा जो बांगड्यांचा वगैरे आवाज होता, तो सडनली एकदम स्टॉप झाला आणि तो जो दरवाजा होता, तो धाड करून माझ्या हं. मावशीच्या अंगावर पडला. आता बापरे! दरवाजा अंगावर पडल्यानंतर ही तरी पण म्हणजे मावशीला तरी पण तिला काहीच नाही झालं. दरवाजा अंगावर हं, पडल्यावर ऑब्व्हियस आता ते अनकम्फर्टेबल होते, की एवढा मोठा लाकडी दरवाजा पडला. पण मजेची हं, गोष्ट ही होती, की दरवाजा पडल्यानंतर त्या साइडला कंप्लीट किर्र अंधार होता. त्या हं, साइडला कुणीही नव्हतं. तो सरप्राईज आणि मग माझे काका वगैरे आले. त्यांनी दरवाजा ते असं तात्पुरता उभा केला. तर तोपर्यंत हिचं झालेलं. ती म्हणाली, "जाऊ दे आता कोणतरी अंघोळ करत असेल तर पळून गेलं असेल, दरवाजा पडला म्हणून." पण पाण्याचा एक हं, टिपूस नव्हता त्या साइडला किंवा कोणी अंघोळ केल्याच्या काही खुणा नव्हत्या, बादली नव्हती. हे सगळं काही तिच्या लक्षात आलं नाही. तिने ते तसंच ठेवलं हं. आणि ती झोपली. आणि त्या दिवसापासून रोज रात्री एक बाई तिच्याच उशाला येऊन बसायची. असेच केस पिंजारलेले म्हणजे आता माझे जसे मोकळे आहेत, ऑलमोस्ट हं, तसेच हं, पण अतिशय भयंकर. आणि ती ना तिचा हं. गळा दाबायची आणि अशी हि, 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 हि असं म्हणजे दात विचकून असं कानड पद्धतीने जे आपण असं हां, हां. खूप असं हॉरिफाइंग असं म्हणतो ना आणि ते तिने हं, स्वतः अनुभवलेलं तर ती त्याच पद्धतीने आम्हाला ती ॲक्टिंग वगैरे करून पण दाखवत होती. आणि आम्ही सगळे असे घाबरून बसलेलो आणि ऐकत होतो. हं, आणि हिचं काय, की ती यायची, तिचा गळा दाबायची, 5-10 मिनिटात त्यांचा प्रोग्राम चालायचा. ती काकांना हं, असं हे करायची, पण सगळे झोपत असायचे गाढ. 5-10 मिनिटानंतर रिलीज आणि ही विसरून जायची. म्हणजे हे हं, ऑलमोस्ट खूप दिवस चाललेलं आहे. आणि हिला परत लक्षात नाही राहायचं, की सकाळी दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना काही विचारावं वगैरे. हं. ओनरच्या वाईफला थोडासा डाऊट आला, कारण डोअर पडला. त्या लोकांनी तो रिपेअर वगैरे हां. करून दिला आणि त्या दिवसापासून माझी मावशी खंगत चालली, म्हणजे आजारी पडायला लागली. असं ती म्हणते, की मग सारखी आजारी पडणं, तिला विसरायला लागली, तिला कळत नव्हतं, तिचं वजन कमी झालं. मग त्याच्यानंतर एक एक तर तिने किस्सा ती म्हणाली, "एकदा तर मी बोलते दुपारी शाळेतून लवकर आली, सॅटर्डे वगैरे असेल. तर येऊन बोलते मला खूप हं. थकल्यासारखं झालेलं, कारण ती आजारी पडत चाललेली. तर एक बोलते, की मी बेडवर येऊन झोपली, तर ती बाई धक्कन येऊन तिच्या पोटावर बसली आणि पोटावर बसून तिचा गळा बापरे! दाबत होती असा करून असा. आणि हां, तिने ती असं ओरडली तर तिचे पाय असे ना, म्हणजे आता पाय आपले सरळ आहेत ना, असे मुडपत होती अशी, हां. अशी आतल्या साइडला अशी करायची ती. ओह! हे ऑलमोस्ट चालत होतं. त्याच्यानंतर एक हं. दिवस असं मोठी इंगळी असते ना, विंचवाचाच मोठा प्रकार एक हां, असतो ना, हां. इंगळी म्हणतात. ती हो, हो, तिच्या हो. येऊन अंगावर पडली. म्हणजे ऑलमोस्ट तिला ते घेऊन जाण्यासाठीचा सगळा प्रोग्राम होता. पण हिच्या ते लक्षात येत हं, नव्हतं. पण मग ती ओनरची वाईफ होती ना, ती थोडी स्मार्ट होती, गावच्या बायका त्या. तर तिने एकदा येऊन हिला विचारलं, की "का हो बाई तुम्ही हं, का खूप असं हे झालं, खंगत चाललेत, आजारी वगैरे पडलात का?" तर म्हणते, "काय कळत नाहीये हं, मला. मला कदाचित धावपळ जास्ती होते वगैरे, वगैरे." असं ती बोलली. तर मग तिने विचारलं, "काय हो त्या दिवशी त्या दिवसानंतर पण त्या दिवसानंतर तो आवाज बंद झाला. तो अंघोळीचा जो आवाज होता तो हं, बंद झाला. तो डोर हं, पडल्यानंतर मग ती इकडे यायला म्हणजे ती बाई येऊन बसायला लागली होती आणि तो अंघोळीचा आवाज बंद झाला. तर ह्यांनी हिने मावशीने विचारलं, की "सुनीताई आता तुम्ही अंघोळ रात्री करत नाही, आवाज येत नाही." तर ती अशी तिच्याकडे असं एकदम सरप्रायझिंगली बघायला लागली. मी "काय म्हणताय?" तर म्हणते, "हो, तुम्हीच रोज रात्री अंघोळ करायचात ना, त्या दिवशी पण म्हणे दरवाजा पडायच्या आधी मी तुम्हाला आवाज दिला. का हो सुनीताई एवढ्या रात्री कशाला अंघोळ करताय म्हणून. त्याच्यानंतर दरवाजा पडला."
तर त्या बाईने लिटरली असा हं, डोक्याला हात लावला आणि ती म्हणाली, "बाई तुम्ही काय केलात? तुम्ही का आवाज दिलात?" हं, म्हणे ती, "मी नव्हते. तुम्ही बघितलं का हं, दरवाजा पडल्यानंतर त्या साईडला?" ते म्हणे, "त्या साईडला काय होतं का?" ते म्हणे, "हां, किला अंधार होता." तर म्हणे, "अहो ती माझी सवत होती. तिला कॅन्सर झालेला आणि ती कॅन्सरमध्ये हं, वारली आणि हं, तिला सवय होती ती त्या बोरीमध्ये अंघोळ करायची. तर म्हणे ती गेल्यानंतर हं, पण ती रोज तिथे असते. म्हणून आम्ही त्या साईडचा भाग पूर्ण बंद केला आणि म्हणून तुम्हाला हं, मोरीचा पण अर्धाच भाग दिलाय, की जो तुम्ही यूज करा. तिकडे तिचं काय वावर नाहीये." हं, आता अगेन शिकलेली माणसं तर मावशी पण मुंबईची. ती म्हणाली, "असं काय मी हं, त्याच्यावर विश्वास नाही ठेवत." तर ती म्हणाली, "थांबा 1 मिनिटं. तुम्हाला असं काही वेगळा अनुभव आला?" ती म्हणाली, "हां, रोज मला असं स्वप्न पडतं." असं तिने सांगितलं, की एक रोज बाई येते आणि माझा गळा दाबते. ती म्हणाली, "थांबा, मी तुम्हाला एक फोटो दाखवते." तर तिने एक फोटो आणून दाखवला. ती म्हणाली, "हीच बाई येते का?" मग मावशीची एकदम हं, गाळण उडाली. ती म्हणाली, "नाही, हीच बाई असते आणि हीच बाई येऊन माझा हं, गळा दाबते." मग तिने सांगितलं, "बाई, हं, जमलं तर हे घर लवकरात लवकर खाली करा. तुम्ही दुसरीकडे शिफ्ट व्हा, नाहीतर ही काय तुम्हाला घेऊन झाल्याशिवाय थांबणार नाही. पण आत्ताचं जे हं, तुमचं हे चालू आहे, ते अतिशय विचित्र चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे सीरियसली घ्या." मग माझी हं, मावशीची सासू, माझे काका ह्या लोकांनी सगळ्यांनी ती गोष्ट सिरियसली घेतली आणि त्यांनी शिफ्ट हं, केलं आणि हं, माझी मावशी वाचली. तर हं, मावशीचा तो जो एक्सपिरियन्स होता, आम्ही लिटरली सगळेजण एकमेकांना असं पकडून असं ऐकत होतो आणि असं अंगावर शहारे येत होते. हं, ती एक-एक गोष्ट जेव्हा सांगत होती, जसं ती गळा दाबणं, ई करणं, परत ती हं, तिच्या पोटावर येऊन धपकन पडली. तर हे सगळे हं. एक्सपिरियन्सेस ऐकल्यानंतर मग आय स्टार्टेड बिलीव्हिंग आणि त्याच्यानंतर मग 12च्या नंतर मग मी मेडिकलला गेले. मग तेव्हा तर हॉस्पिटलला तर ओके. बाबा एन नंबर ऑफ असतातच. त्याच्यामुळे अशा प्रकारे हो. सुरुवात झाली असं म्हणता येईल. कारण जेव्हा तुम्ही हा मावशीचा किस्सा आपल्या सेशनमध्ये देखील सांगितला होता ना, माझ्या या अंगावर अक्षरशः काटा आला होता. शिवाय चॅट बॉक्समध्ये सुद्धा सगळे म्हणजे प्रचंड आवडला होता हा अनुभव. कारण जेव्हा तुम्ही सांगितलं होतं, की ती घटना घडली आणि त्यानंतर ती बाई येऊन बेड शेजारी बसायची. खतरनाक होतं ते सर्व. भयानक. पण आता आता अर्थात तुम्ही जो उल्लेख केलात, की आता इतकी वर्ष तुम्ही मेडिकल इंडस्ट्रीमध्ये आहात. तर सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही शिकत होता, तेव्हा अनेकदा असे काही ना काही किस्से आपल्या कानावर ऐकू येतात किंवा आपल्या हो, मित्र-मैत्रिणींसोबत किंवा त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत अशा काही घटना घडलेल्या असतातच. तर एखादी ऐकीव बरोबर. घटना की तुमच्याच वास्तू रिलेटेड कारण जनरली जेव्हा असे काही किस्से ऐकतो, तेव्हा जे बहुतेक मेडिकल क्वार्टर्स राइट? मेडिकल क्वार्टर्स येस. वगैरे असतात. सो तिथे असे त्याबद्दल काही किस्से ऐकायला मिळतात. तर असं तुमच्या काही मेडिकल कानावर आलं होतं का? किंवा हां. मेडिकल क्वार्टर्सबद्दलचं नाही. आता मी माझं एज्युकेशन मुंबईमध्ये नाही झालं. मी रशियाहून माझं हं. एज्युकेशन केलंय. त्यामुळे आमचं तिथे ओके. हॉस्टेल होतं. पूर्ण 5 फ्लोअरचं हॉस्टेल होतं. तर तिथे असं ओके. म्हणायचे म्हणजे तिकडे आता सगळ्याच कंट्रीजचे मुलं, स्टुडंट्स यायचे शिकायला. इंडियन्स पण होते, ग्रीक होते. तर नवीन-नवीन गेल्यानंतर तर कोण असं काही सांगत नाही, की हॉस्टेलमध्ये काही आहे. तर इंडियन मुलांची हो. लॉबी होती. इंडियन मुलं ज्युनियर्सना थोडा सपोर्ट करायचे. तर स्टार्टिंगला तर हं, कोणी काहीच सांगितलं नाही. पण माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स असा झाला, की तेव्हा अ, नवीन रूम मिळाली आणि आम्ही सगळे हं, ज्युनियर त्याच्यामुळे एक दिवस असं झालं, की मी रूममध्ये म्हणजे आता तिकडचं क्लायमेट आणि आपल्याला सूट व्हायला थोडा वेळ लागतो. तर क्लासेसमधून हो. आल्यानंतर ना फार दमायला व्हायचं कारण कोल्ड होतं तिकडे, फार थंडी असायची. तर मी हं, एकदा येऊन माझ्या बेडवर येऊन झोपले आणि हॉस्टेलला हं. युजुअली माहिती आहे ना, ते स्प्रिंगवाले बेड असतात. म्हणजे थोडं हो, पण जरी हो. हललं तरी मूव्हमेंट लगेच जाणवते आपल्याला. तर हं, मी झोपलेले आणि माझ्या दोन्ही रूममेट तेव्हा नव्हत्या. बहुतेक बाहेर कुठे किंवा कॅन्टीनमध्ये वगैरे असतील आणि हं, दरवाजा उघडाच होता. म्हणजे बंद केलेला, लॉक नव्हता. आणि मी झोपलेले तर मला असं जाणवलं म्हणजे आपल्याला थोडंफार अशी जाग असते ना, तर मला असं जाणवलं, की हं, माझ्या पायाच्या साइडला कोणतरी बसलंय. तर मला वाटलं, की माझी रूममेट आली असेल. म्हटलं ठीक आहे. हं, मग ते परत लगेच उठलं तिथून. मग तिथे थोडं पुढे आलं अजून. म्हणजे मला ते सगळं जाणवतंय. पण मला ती एकदम हं. असं दमल्यामुळे अशी गुंगी असते ना असं, त्या टाईपची झोप आलेली. हो. मग ते तिथून पायाकडून परत तसं पुढे माझ्या पोटाच्या साइडला आलं. आणि मला जाणवतंय, की बेड असा खाली जातोय. मग बेड असा होतोय. मग परत ते अजून पुढे आलं. मग आता मी म्हटलं हं, हे असं का? म्हणजे रूममेट आली तरी पण ती अशी सरकत-सरकत का येते पुढे? आणि नंतर हं, मग एक मोमेंट असा आला, की मला असं जाणवलं, की ते जे काही होतं त्याने असं मी आता सपोज अशी झोपली आहे, तर माझे इथे हं, डोकं आहे. तर असं माझ्या चेहऱ्यावर असा चेहरा आहे केला
एक हात इकडे हं, ठेवला, एक हात असा दुसऱ्या साइडला ठेवला आणि असं करून माझ्याकडे बघतोय. आणि त्या हं, मोमेंटला मला पटकन जाग आली आणि मी लिटरली थरथरायला लागले. मी उठून हं, दरवाजा उघडला आणि लिटरली पळत सुटले कॉरिडॉरमध्ये हं, आणि हं, आमचं म्हणजे सीनियर्सचं काहीतरी गॅदरिंग होतं एका फ्लोअरला. तिथे जाऊन थांबले हं, आणि तिथे बघितलं तर माझ्या रूममेट्स होत्या. तर त्या म्हणाल्या, "काय झालं? तू घाबरली का?" तर म्हटलं, "अरे, माझ्याबरोबर असं-असं घडलं" म्हणून. मग आमच्या सीनियर्सने आम्हाला सांगितलं, की या हॉस्टेलमध्ये असे प्रकार घडतात. तर हं. त्याच्यामुळे तो एक पहिला एक्सपिरियन्स आहे मला हॉस्टेलमधला. मग त्याच्यानंतर पण यूज्ड टू जसं झालो. म्हणजे माझा प्रश्न असा होता, की अनेकदा आपण म्हणजे जसं तुम्ही म्हटलात, की ते हॉरर होता. पण कदाचित असंही असू शकत असेल ना, की तिथे एखादा चोर घुसला असेल आणि तुम्ही स्वतः एकट्या होता तिथे. बाकी सगळे तिथे गॅदरिंगमध्ये होते, बरोबर? हो. तर एखादा चोर घुसून म्हणजे चोरी करण्याचा प्रयत्न वगैरे असला असेल तर? नाही, नाही. हॉस्टेलमध्ये एंट्रन्सलाच खाली गार्ड्स आणि सगळे असायचे. परत ओके. प्रत्येक फ्लोअरला गार्ड्स असायचे. त्याच्यामुळे चोर घुसण्याचा तर प्रश्न नव्हता. मला वाटलेलं की हां, दुसरं कोणतरी स्टुडंट किंवा आणि आम्ही पण तेव्हा कसं हां. होतं 5 फ्लोअर, 5 फ्लोअरचे 2-2 लॉबीज असायच्या. प्रत्येक लॉबीमध्ये हं, 25-25 रूम्स असायचे. सो खूप मोठा हे होतं आणि खूप जास्ती हं, मुलं होती. खूप जास्ती रूम्स होत्या. त्यामुळे आम्हाला असं म्हणजे काही जणांना माहीत पण नसेल, की या रूममध्ये कोण आहे. तर माझा रूम नंबर होता हं. 521. तर 521 मध्ये नवीन नवीन रूम कोणाला अलॉट केली आहे, हेही कोणाला माहीत नसेल. म्हणजे जस्ट ओके. आम्ही 1-2 दिवसच झाले असं, असं होतं. हं, हं, त्याच्यानंतर मी ती रूम सोडून दिली म्हणा. म्हणजे आम्ही कोणीच त्या रूममध्ये राहिलो हं, नाही. आम्ही ती रूम सोडून दिली. मे बी बाकीच्यांना पण काही एक्सपिरियन्सेस आले असतील. सो आम्ही ती रूम नंतर हं, सोडून दिली. त्यामुळे त्या रूमचा पण नंतर मी असा काही किस्सा वगैरे ऐकला नाही त्या रूमचा. बट हं, हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि नंतर पण बरेच लोकं असं सांगायचे, की एक ग्रीक मुलगी होती. तिने 5th फ्लोअरवरून हं. खाली सुसाईड केलेलं. तर ती म्हणे फिरायची ओके. हॉस्टेलमध्ये आणि अ खूप जणांना ओके. असं रूममध्ये ह्याच्यामध्ये फ्रिजच्या जवळ वगैरे उभी असलेली दिसायची. आता माझ्या पण हं, बऱ्याच क्लासमेट्सना वगैरे दिसली असेल, पण आम्ही सगळेच नवीन. आम्हाला माहीत नाही आता ही ग्रीक हं, मुलगी आहे, पण ती भूत आहे की रिअल आहे कोणाला माहिती. आम्हाला सगळे ते हं, तसेच वाटायचे की यांच्यासारखेच आहेत. हं, तर एकदा एक माझा रूममेट होता क्लासमेट होता ना, त्याने काय केलं त्याला जायचं होतं 4th फ्लोअरला आणि तो हं, फर्स्ट फ्लोअरला आलेला त्याच्या दुसऱ्या एका फ्रेंडच्या रूममध्ये. तर तो असं सांगतो, आता ते खरं-खोटं मला माहीत नाही, पण हा त्याने सांगितलेला हं, एक्सपिरियन्स आहे, की प्रत्येक स्टेअरकेसला जाताना एक छोटा जागा असते ना आणि नंतर मग दुसरी स्टेअरकेस लागते. तर कसं हं, कसं होतं तिथे काच होती. प्रत्येक हं, स्टेअरकेस उतरल्यानंतर समोर आणि एक छोटा पॅरापेट बनवलेला बसण्यासाठी. तर तिथे बरेच जण हं, बसायचे. तर तो म्हणतो मी फर्स्ट फ्लोअरच्या स्टेअरकेसवर चढलो, तर तिथे पॅरापेटवर एक मुलगी बसलेली. शी वॉज ग्रीक. हं, तर हं, दुसरी एक त्याची फ्रेंड त्याचं नाव राम समथिंग काहीतरी होतं. तो हं, साउथ इंडियन होता. तर त्याला आम्ही सगळे रामच म्हणायचो. तर त्याची दुसरी फ्रेंड होती ना, ती त्याला आवाज येत होती. राम, राम, राम असं करून आवाज येत होती वरून आणि हा वरून सेकंड फ्लोअरला गेला. परत सेकंड फ्लोअरला तीच मुलगी तिथे बसलेली, तिथल्या पॅरापेटवर. तर तो कन्फ्यूज ओके. झाला. त्याला वाटलं, ही तीच मुलगी आहे का? की ही वेगळी आहे? हं, त्याला वाटलं वेगळी असू शकते. कारण तिकडे मोस्ट ऑफ म्हणजे रशियन आणि ग्रीक मुलींचा एक पॅटर्न होता. ते लोकं बाथरोब असतो ना बाथरोब, तो घालून हां, फिरायच्या. हां, म्हणजे आपल्याकडे कसं ओके. प्रॉपर कपडे घालतो, तसं नाही. ते लोकं हॉस्टेलला हं, आल्यानंतर बाथरोब घालून फिरायच्या. तर त्याला वाटलं मोस्ट ऑफ सगळ्याच मुली बाथरूममध्ये फिरतात, तर मे बी ही असेल ती. हं, परत तो 3rd फ्लोअरला गेला, परत तिथे ती बसलेली. पण फक्त एक होतं, की त्याची फ्रेंड जी होती ती त्याला राम, राम असं तो म्हणतो, की राम, राम हं, म्हणत होते म्हणून तिने त्याला काही अटॅक केला नाही. आता ते कितपत हं, खरं आहे ते आय रिअली डोंट नो. पण हे हं, आणि माझ्या त्या फ्रेंडचा मी एक्सपिरियन्स पण सांगितलेला. तिच्या लहानपणीचा काजबाला सांगितलेला मी हं, एक्सपिरियन्स. तीच ती माझी हं. फ्रेंड जी त्याला आवाज देत होती. आणि नंतर 4th फ्लोअरला ओके. गेल्यानंतर त्याने सांगितलं, की हा तिन्ही फ्लोअरला मला अशी-अशी एक मुलगी बसलेली दिसली. पण आता तोपर्यंत तर हं, आम्हाला सगळ्यांना माहीत पडलेलंच होतं, की त्या हॉस्टेलमध्ये एखादी ग्रीक मुलगी फिरते वगैरे. सो नंतर आम्ही युज्ड टू झालो. म्हणजे ओके. आम्हाला कोणाला तिने हार्म केलं नाही. सो वी वर युज्ड टू. हं. हां, तर आता जसं तुम्ही म्हटलात, की हॉरर किंवा सॉरी हॉन्टेड जी वास्तू असू शकते, बरोबर. पण अशाही 2 गोष्टी आहेत. म्हणजे समजा एखादी जागा हॉन्टेड असेल, तर आणि त्या माणसाला माहीत असेल,
तर त्याच्या मानसिकतेवर तो परिणाम होऊ शकतो. बरोबर? राइट. किंवा असं येऊ शकतं, की खरंच एखादी तिथे अदृश्य शक्ती असेल, जी त्याच्यावर परिणाम करत असेल. जसं तुमच्या बाबतीत तुमची जी मैत्रीण, जी ग्रीक मुलगी जिने आत्महत्या केली होती. तर 2 गोष्टी घडल्या असेल. आयदर तिच्या मानसिकतेवर तो परिणाम झाला असेल, ठीक आहे. किंवा एखादी अदृश्य शक्ती तिने तिला प्रवृत्त केलं असेल. तर तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? मी आधी पण म्हटलं ना, की त्याने असं सांगितलं, पण ते खरं असेल नसेल आम्हाला नाही माहीत. कारण आम्हाला हं, पर्सनली नंतर असा म्हणजे मला त्या एक्सपिरियन्स नंतर सेकंड टाईम एकदा एक्सपिरियन्स आला, पण त्याच्यानंतर कधीच हं, एक्सपिरियन्स असा नाही आला. आणि माझ्या बाकीच्या हं, रूममेट्सना पण तसा काहीच एक्सपिरियन्स नाही आला. सो आपण म्हणजे मी तरी असं नाही बोलू शकत, की ते खरंच तसंच होतं किंवा ती खरंच ती ग्रीक मुलगीच होती, तिथे भूतच होतं. हं, बट ही सेड रिपीटेडली ही सेड, की ती सेम त्या अ, अ, ह्याच्यामध्ये रूममध्ये ती सेम मुलगी फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोरपर्यंत होती. फोर्थ हं. फ्लोरला वरती कोणी नव्हतं. सो असू पण शकतं, नसूही शकतं. मे बी असंही असू शकतं, तिथे ग्रीक होती, वरती रशियन होती, अजून वरती दुसरी कोणीतरी हं. असेल, असंही असू शकतं. बट असा पण पण एक्सपिरियन्स इन आहे, जनरल की तुम्हाला तसं काय वाटतं, घडलेलं. की इन जनरल म्हणजे अ, म्हणजे एखादी हॉन्टेड जागा मानसिकतेवर परिणाम करू शकते, बरोबर? हे आपण अनेकदा ऐकलेलं डेफिनेटली. सुद्धा आहे. हो. पण येस. खरंच जर एखादी डेफिनेटली म्हणजे अनेकदा असंही होतं, की हॉन्टेड जागा फक्त नाव दिलेलं असतं. हॉन्टेड ती नसतेच. ठीक आहे. नसते. पण बरोबर आहे. एखादा माणूस जर गेला असेल, ज्याचा प्रचंड विश्वास असेल, की भूतं वगैरे आहेत या जगात आणि त्याला जर कळलं, की ही जागा हॉन्टेड आहे. घरी आल्यानंतर तो सतत त्याच विचारात, की "अरे, मी हॉन्टेड जागेत जाऊन आलो, तर माझ्यासोबत काही होईल का? हो. होईल का? होईल का?" आणि याच्यामध्ये अनेकदा मग आपण असंही ऐकलेलं आहे, की मला प्रचंड ताप आला होता. मग मी 3 दिवस, 7 दिवस तापाने फणफणलो होतो वगैरे आणि मग आता हे झालं एक मानसिक. मुळात ती जागा ती हॉन्टेड नव्हती. बरोबर? आणि बरोबर. असंही असू शकतं, की ज्याचा विश्वासच नाहीये अशा गोष्टींवर. ठीक आहे. तो अशा जागी गेला जिथे जी जागा हॉन्टेड आहे. आणि त्याचा विश्वास नाही. तो व्यवस्थित सैर-वैर फिरतोय तिथे आणि त्याच्या मनात मुळात काहीच नाहीये. पण आल्यानंतर त्याला विचित्र जाणवू लागलं. त्याला त्याच्या शरीरावर परिणाम होऊ लागला किंवा त्याच्या मनावर काहीतरी परिणाम होऊ लागला किंवा असंही असू शकतं, की त्या जागी ती जी जागा होती तिथे खरंच एखादी अदृश्य शक्ती होती. तर हे 2 दृष्टिकोन आहेत, 2 गोष्टी आहेत. तर तुम्ही याच्याकडे कसं पाहता? तुम्हाला काय वाटतं बरोबर. याबद्दल? ॲक्चुअली फर्स्ट जी केस तू म्हणालास जसं, की ती जागा हॉन्टेड होती. पण त्या माणसाला आपण जर समजा काहीच सांगितलं नाही आणि तो माणूस हं, तिकडे गेला, फिरला वगैरे, त्याला काहीच झालं नाही. ओके, हं, एकदम व्यवस्थित आणि नंतर त्याला कळलं, अरे ही जागा तर हॉन्टेड होती. तर तसंही होऊ हं, शकतं किंवा ती जागा हॉन्टेड नाहीये तरी पण त्याला सांगितलं गेलं, की ही जागा हॉन्टेड आहे. तर हं, आपण तो विचार करत राहतो आणि याला मेडिकल सायन्समध्ये सेल्फ हिप्नोसिस असं म्हणतात. म्हणजे आपण हं, एकच गोष्ट रिपीटेडली स्वतःलाच सांगतो, की ही हं, जागा हॉन्टेड आहे, ही जागा हॉन्टेड आहे. इथे भूत आहे, इथे भूत आहे आणि हं, आता मी इथे गेल्यानंतर मी आजारी पडणार आहे. जसं बऱ्याच लोकं म्हणजे आता मी बरेचसे किस्से ऐकलेत, की बऱ्याच लोकांनी सांगितले त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स केलेले की ती हं. घटना घडल्यानंतर किंवा ते भूत त्या म्हणजे त्या पॅरानॉर्मल गोष्टीशी सामना झाल्यानंतर ते आजारी पडले. हे मी बरोबर. बऱ्याच वेळेला ऐकलंय. पण हं, असंही होऊ शकतं, की तो एक प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात. मेडिकलमध्ये परत त्याला म्हणतात प्लॅसिबो इफेक्ट, की हं. आपल्याला काही नाहीये, पण आपण ती गोष्ट स्वतः क्रिएट करतो शरीरामध्ये. म्हणजे हो, असं आपण हो. रिपीटेडली खूप लोकांकडून ऐकलेलं असतं. म्हणजे आपले आजी-आजोबा किंवा कुणीही, "अरे, मी तसं झालं तिथे, ते भूत मला दिसलं आणि त्याच्यानंतर मी एवढं घाबरलो किंवा मी एवढी घाबरले, की हं, त्याच्यानंतर मी 8 दिवस आजारी पडले, अंथरुणावरून उठलेच नाही." हं. मग ते डोक्यात, "अरे, असं असतं." म्हणजे भूत बघितलं किंवा घाबरलो, की आपण 8 दिवस अंथरुणातून उठणारच नाही. सो हो, धिस इज सेल्फ हो. हिप्नोसिस आणि याच्यामध्ये लोकं काय करतात, स्वतःला ती गोष्ट रिपीटेडली म्हणजे आपला एक सेकंड माइंड म्हणतो त्याला, तो आपल्याला हं, सांगत राहतो, की हे असंच होणार आहे, हे असंच होणार आहे. जसं आता आम्ही हं, कधी-कधी आमचे काही पेशंट्स असतात, जे कुठल्याच गोष्टीला रिस्पॉन्ड करत नाहीत. दो त्यांना काही हं. झालेलं नसतं तेवढं सीरियस. मग त्यांना आम्ही काय करतो, ओके. त्यांना आम्ही म्हणतो, की प्लेन सलाईन वॉटर घेतला, ते सिरिंजमध्ये भरला. त्यांना सांगितलं, "हे फार हं, स्पेशल इंजेक्शन आहे. त्याने तुम्हाला आता एकदम बरं वाटणार आहे." आणि हं, हं, दिल्यानंतर यू वोंट बिलीव्ह इन 2 मिनिट्स द पेशंट एकदम, "हां, मला खूप मस्त वाटतंय डॉक्टर." हं, ह्याच्यामध्ये मी त्याला फसवलं नाहीये पेशंटला. पण मला हं, त्याची हं, सायकॉलॉजी माहिती आहे, म्हणून मी त्याच्या सायकॉलॉजीवर काम केलं.
आणि मी जर त्याला बरोबर. अननेसेसरी काही मेडिसिन दिलं, तर त्या मेडिसिनचा हं. त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होणार. त्याच्यापेक्षा ही बरोबर. मेथड आम्ही करतो आणि ह्याला प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात. तर जसं हं, आता ह्या सिच्युएशनमध्ये तू सांगितलं तसं त्याला सेल्फ हिप्नोसिस म्हणतात, की सेल्फ हं, हिप्नोसिसमध्ये आपण पण कितीतरी वेळा, आपण पण सगळेजण लहानपणापासून आपल्याला जे संस्कार मिळाले, ते पण सेल्फ हं. हिप्नोसिसचा पार्ट आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर बरोबर. देवाला नमस्कार करणं, आई-वडिलांना नमस्कार करणं किंवा संध्याकाळी शुभम करोती म्हणणं, हे आपल्याला कोणीतरी हं, रिपीटेडली सांगितलेलं असतं. ते आपला माइंड आपल्याला हं, सबकॉन्शियस माइंड आपल्याला सांगत राहतो आणि ते आपण करत राहतो. हं. तर हे त्याच्यातलं पण होऊ बरोबर. शकतं हां. पण पॅरानॉर्मल पण असेल, तर पण त्याच्यावर हं. इफेक्ट होऊ शकतो. पॅरानॉर्मल आता एवढा माझा ओके. गाढा अभ्यास नाहीये त्याच्यात, की पॅरानॉर्मल गोष्टींचा सामना झाल्यानंतर एखाद्याच्या शरीरावर काय हं, परिणाम होतो, ह्याचा सिरियसली हं. माझा त्याच्यात इतका गाढा अभ्यास नाहीये. आता माझ्या ओके. हॉस्टेलमध्ये एका मुलीबरोबर एक गोष्ट घडलेली. आम्ही हं, एकदा तिकडे रशियालाच अ, बास्केटबॉल कोर्टमध्ये होतो आम्ही इव्हनिंग टाईमला हं, आणि म्हणजे आता आपण सगळेजण म्हणतो ना, की मुलींनी संध्याकाळी केस मोकळे सोडून फिरू नये बाहेर किंवा हं, ओले केस घेऊन बाहेर जाऊ नये, परफ्यूम मारू नये. तर तिने सगळं तेच केलेलं आणि ती तिकडे खेळायला आणि बसलेली जाऊन तिथे आणि हं, अचानक मला फोन आला, की "पल्लवी लवकर ये, भक्तीला काहीतरी होतंय." तर आम्ही सगळेजण तिच्या रूममध्ये बघितलं, तर ती कसं करत होती माहिती ती रडत होती एकतर आणि अशी ना हं, अशी करत होती म्हणजे हाताने असं-असं आणि मी म्हटलं, "काय झालं तुला?" तर म्हणते, "कोणतरी ना आतमध्ये घुसतंय." ती लिटरली असं बोलत होती, की "मला कोणतरी असं आतमध्ये आतमध्ये म्हणजे जागा शरीरात करतंय, घुसतंय? घुसतंय." हो, हे ती लिटरली बोलत होती. आणि ती खूप रडत ओके. होती. म्हणजे मला खूप पेन होतंय, मला खूप पेन होतंय. कोणतरी आतमध्ये घुसतंय. आणि झालेलं काय हं, म्हणजे मी मी तिथे स्वतःच्या कोर्टमध्ये नव्हते. पण तिने मला सांगितलं, की म्हणजे माझ्या बाकीच्या फ्रेंड्सने सांगितलं, की सगळेजण बसलेलो. ती येऊन बसली आणि ऑल ऑफ अ सडन ती असं रडायला लागली. आणि ते पण साधं नाही, असं जोरजोरात रडायला लागली. म्हणून हं, आम्हाला त्यांना सगळ्यांना वाटलं, की तिला काहीतरी त्रास होतो. म्हणून ते तिला सगळे घेऊन आले वरती. तर वर आल्यानंतर मग तिचा हा हॉरर शो सुरू झाला, की कोणतरी आतमध्ये घुसतंय, कोणतरी घुसतंय. मग आता हं, म्हणजे आता फॉरेनला वगैरे जाताना सगळ्यांचेच आई-वडील काही ना काही उडी वगैरे असं काही ना काही देतात. आणि आमच्यातल्या एका हं, मुलीला रामरक्षा वगैरे येत होती. मला काही येत होते श्लोक वगैरे. ते सगळं आम्ही म्हणजे तेव्हा काही कळत नव्हतं. आम्ही जस्ट 18-19 वर्षांचे होतो. ते आम्ही सगळं ट्राय केलेलं आणि हं, म्हणजे तिला आम्ही नॉर्मल केलेलं. दुसऱ्या दिवशी ती नॉर्मल झालेली. मग तिला तेव्हा समजावलं, हं, "बाई असं कधी कधी करू नकोस." आणि तो माझा फर्स्ट हं, एक्सपिरियन्स मी समोर बघितलेला, की लिटरली असं करत आणि आताच करत की हं, कोणतरी ना घुसतंय आतमध्ये असं करून. तर हं, त्याच्यामुळे मी म्हणते, की माझा तेवढा वाडा अभ्यास नाहीये. पण हां, काहीतरी हं, घडत असेल त्यांच्याबरोबर, त्यांच्या शरीरामध्ये पेनफुल काहीतरी गोष्टी घडत असाव्यात, ज्यांनी त्या गोष्टी एक्सपिरियन्स हं, केल्यात. जसं काही जणांना पजेस होतं. तर ते त्या सगळ्या हं, गोष्टींमध्ये आणि फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली मला माहीत नाही. पण मला सगळ्या ह्याच गोष्टी अशा दिसलेल्या आहेत. म्हणजे दो मी डॉक्टर आहे, हं, पण मला ह्या सगळ्या गोष्टी अशा दिसलेल्या आहेत. इव्हन माझ्या फॅमिलीमध्ये पण बरेच एक्सपिरियन्सेस मी असे ऐकलेले आहेत. हं. त्यामुळे ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट काय होतो, तो जस्ट मी एक्सपिरियन्स नाही केलाय आणि करण्याची इच्छा पण हं. नाहीये. पण मी बघितलाय समोर. ओके, ओके. पण आता तुम्ही मला मागे देखील सांगितलं होतं, की तुम्ही रेग्युलरली मेडिटेशन वगैरे करता. बरोबर. येस. तर अनेकदा आता भूतांचे जे किस्से आता आपण ऐकलेले आहेत. अं, तर असं असंही होऊ शकतं का, की किस्स्यांचा सोडा, पण आता जसा आपला जो विषय सुरूच आहे, की एखादा हॉरर अनुभव आल्यानंतर कसा त्या आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात. तर तसा परिणाम झाल्यानंतर अशा वेळी मेडिटेशन हे औषधासारखं काम करू शकतं का? डेफिनेटली करू शकतं आणि इनफॅक्ट मी तर म्हणेन म्हणजे मी स्वतःला ह्या गोष्टींमध्ये तरी स्ट्राँग समजते. कारण तो हं, एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण हॉस्टेलमध्ये किंवा बाकी पण काही गोष्टी बघितल्यानंतर मी कधी आजारी हं, पडले नाहीये. टचवूड किंवा हं, मला म्हणजे असं भीतीने फार गाळ उडाली वगैरे, घाबरले. पण एवढं नाही, की हं, म्हणजे मी ते स्ट्राँगली हँडल करू शकले. जस्ट बिकॉज ऑफ मेडिटेशन. म्हणजे आता माझे पप्पा मेडिटेशन करायचे. त्यामुळे त्यांनी आम्हाला लहानपणापासून सवय लावली होती हं, मेडिटेशनची. मग त्याच्यानंतर म्हणजे मला ते एवढा वेड लागला, की मग मी जस्ट 15-16 इयर्स होते तेव्हा मी इगतपुरीला जाऊन मेडिटेशन केलेलं.
10 दिवसांचे ओके. कोर्सेस असतात ते. म्हणजे तिथे पूर्ण 10 दिवस तुम्ही मौन राहायचं. काहीच बोलायचं नाही. हं, आणि ते ध्यानधारणा करायची. त्याने तुमची इनर पॉवर आहे ना, ती स्ट्रॉंग होते. म्हणजे तुम्ही खूप हं, मनाने खूप स्ट्रॉंग होता. तर ते नक्की हं. म्हणजे ज्या लोकांना भीती वाटते ना, त्यांनी नक्की हे करावं. म्हणजे ज्यांना सगळ्यांना हे मेडिटेशन जरी नाही जमलं, तरी YouTubeला पण बऱ्याच मेडिटेशनचे ना म्युझिक्स असतात. ॲक्चुअली हं. त्या म्युझिक जरी ऐकला ना, तरी पण खूप चांगला इम्पॅक्ट पडू शकतो. ॲक्चुअली माणूस घाबरतो ओके. का माहिती आपला सबकॉन्शियस आहे ना, आपला सबकॉन्शियस आपल्या हं. हातात नसतो. आपला सबकॉन्शियस हे बरोबर. सगळं काही आहे ना, हं. ते सगळं ऐकत असतो. जसं आता काही काही लोक अफर्मेशन्स बद्दल बोलतात, की हो. अफर्मेशन्स करा, की मी आज हे अफर्म केलं, की आज माझा म्हणजे एखादा बिझनेसमॅन आहे, आज माझा सेल एवढा झाला पाहिजे किंवा मी आहे, की माझा एखादा पेशंट ठीक झाला पाहिजे. एक्स-वाय-झेड हं. कोणी पण. बट व्हॉट आर अफर्मेशन्स? अफर्मेशन्स म्हणजेच तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला काही सूचना देताय, की बिलीव्ह कर, बरोबर. ह्या गोष्टींवर बिलीव्ह कर. आणि आपलं सबकॉन्शियस असं आहे ना, सबकॉन्शियस आपला ब्लाइंड आहे. त्याला तुम्ही काय दाखवता ना, तो तेच बघणार. तो स्वतःचं डोकं नाही बरोबर. चालवणार. हं, म्हणजे हं. जसं आपण पीसी आहे, कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटर जरी हं, डिव्हाइस आहे, खूप छान आहे. पण तो हं. माणसाने चालवल्याशिवाय चालणार नाही. आता कमांड एआयचं दिल्याशिवाय तो चालणार नाही. एक्झॅक्टली. एआय पण आहे. पण एआयमध्ये पण आपण कमांड दिल्याशिवाय आपल्याला हवं ते डिझायरेबल नाही मिळत. हो, हो. सो आपला सबकॉन्शियस माइंड पण सेम तसाच आहे. सबकॉन्शियस हं, माइंडमध्ये आपण जोपर्यंत सीडिंग करत नाही, म्हणजे जोपर्यंत हं, ते बिजाणं करत नाही, तोपर्यंत आपल्याला हं. त्याचा इफेक्ट नाही. ओके. कारण मलाच असा एक प्रश्न होता त्याचाच मेडिटेशनचाच रिलेटेड, की आता अ, बऱ्याच वेळा मी सुद्धा असं ऐकलंय किंवा पाहिलंय सुद्धा. आता हे कितपत खरं आहे मला माहिती नाही. तुम्ही सांगा त्याबद्दल, की मेडिटेशनमुळे म्हणतात, की आपली सिक्स्थ सेन्स असतात ते जागृत होतात आणि अशा वेळी असंही होऊ शकतं, की आपल्या आजूबाजूच्या अदृश्य शक्तींची जाणीव होऊ शकते किंवा असं म्हणतात, की मेडिटेशन करताना आपण एका वेगळ्याच फ्रिक्वेन्सीवर जातो, बरोबर? तर तिथे आपल्याला काही वेगळे अनुभव येऊ शकतात. सो ते जे मेडिटेशन आहे ना, त्याला चक्रा मेडिटेशन असं म्हणतात. आणि हं, जी कंडिशन तू सांगितलीस, जसं आपले 6 सेन्सेस ओपन होतात. तर ते एक-एक चक्र जसं ओपन होत जातं, तसं इथे थर्ड आय चक्र त्याला म्हणतात. म्हणजे आपल्या पूर्वजांनी फार छान संस्कार आपल्याला दिलेत, की तिथे कुंकू लावतात बायका. तर हं. त्याच्यासाठी लावतात, की आपलं थर्ड आय चक्र हे ओपन होऊ नये म्हणून. ओके. त्याच्यासाठी ते लावत असतात. कारण थर्ड आय चक्र हं, ओपन हं. जर झालं, तर तुम्ही आता आपण ज्या डायमेन्शनमध्ये आहोत, त्याच्यापेक्षा दुसऱ्या डायमेन्शनच्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी इझिली बघू शकता. म्हणजे आता सपोज मी आहे. ओके. मी आता इथे बसले बेडरूममध्ये आणि माझा थर्ड आय चक्र जर ओपन झाला, तर मी इथे फर्निचरच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी आहेत, ज्या अशा नेकेड आयजने नाही दिसत, त्या मला दिसायला लागतील. हं. तर ओह! त्याला म्हणतात येस. तर त्याला अ, चक्रा मेडिटेशन म्हणतात. दुसरं एक हं, मेडिटेशन आहे, ते अगेन जस्ट मेडिटेशन. त्याच्यामध्ये हं. म्युझिक आणि हे. बट अगेन सेम मेडिटेशनमध्ये ना एक स्टेज येते. त्याला ट्रान्स म्हणतात. खूप जण असं ओके. म्हणतात, मी ध्यान करायला बसलो किंवा ध्यान करायला बसले, की मला झोप येते. आणि काही-काही हं, जणांना म्हणजे मी इव्हन मेडिटेशन सेंटरमध्ये पण बघितलेत, बायका किंवा पुरुष हं, लिटरली अशा डुलक्या घेतात. त्या डुलक्या नाही घेत. त्या ट्रान्समध्ये असतात. म्हणजे ती हं, अवस्था असते ना, ती ना धड झोपेत असतात, ना धड जागे असतात. म्हणजे हं, त्या अवस्थेमध्ये ना आपल्याला झोप येते हे कळत नाही. आपल्याला ॲक्चुअली जेव्हा झोप येते, तेव्हा आपल्याला कळत हं, नाही. आपण ॲक्चुअली झोपून जातो. पण त्या अवस्थेमध्ये आपल्याला कळतं, की मी बसलेली आहे आणि मला झोप येते हं, आणि मला डुलक्या येतात. मग डुलकी आल्यानंतर आपण हं, लगेच सरळ बसतात परत, की नाही आता मला डुलकी आलेली आहे. तर ही जी आहे ना त्याला ट्रान्स म्हणतात. मग ट्रान्समध्ये पण हं, जेव्हा जातात ना, ट्रान्स पण पण तो सगळेजण त्याच्यामध्ये नाही जाऊ शकत ट्रान्समध्ये. हं, त्याच्यासाठी पण मेडिटेशनचा फार गाढा अभ्यास लागतो. तर हं, त्याच्यामध्ये पण गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसतात. म्हणजे जे लोकं हं, ॲस्ट्रल ट्रॅव्हल वगैरे करतात. हं, ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे तुमची जी फिजिकल बॉडी इथे आहे, पण तुमचं सोल म्हणा किंवा तुम्ही एक चेतना म्हणून बाहेर जाऊ शकता. बाहेरचं जग हं. बघू शकता. आणि म्हणजे हे माझ्याबरोबर पण पण हे घडलेलं आहे. अच्छा. त्यामुळे पण हे असं हां.
तेव्हा शक्य होतं जेव्हा थर्ड आय ओपन होतं. खरं आहे? नो. मेडिटेशनच्या काही स्टेजेस ओके. असतात. मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स लेव्हलला जाता, तेव्हा हे हं. घडतं तुमच्याबरोबर. तर अच्छा. त्याच्यामुळे मेडिटेशनमुळे म्हणजे आध्यात्मिक तुम्हाला तर असतंच. म्हणजे मेडिटेशन हां. या खूप लोकं रिलिजन बरोबर कनेक्ट करतात. पण ते चुकीचं हं, आहे. रिलिजियस गोष्टी वेगळ्या, धार्मिक गोष्टी कंप्लीटली वेगळ्या असतात. हं, कारण धार्मिक गोष्टींमध्ये चॅन्टिंग करतात. ॲक्चुअली हं, चॅन्टिंग म्हणजे जप करणं म्हणजे ओम नमः शिवाय, हं, ओम नमः शिवाय. ते झालं धार्मिक. पण त्याच्यामध्ये पण ती गोष्ट पण तुमचं मन केंद्रित करण्यासाठी करतात. तर जे हं. आपल्या पूर्वजांनी बरोबर. जप जप करायला सांगितलेलं ते एक पार्ट ऑफ मेडिटेशनच होतं. पण त्यांनी हं, वे वेगळा सांगितलेला. दुसरा मार्ग सांगितलेला. हं, त्याच्यामुळे मेडिटेशनचे बरेचसे प्रकार आहेत आणि कुणीही म्हणजे ज्यांना पण मेडिटेशन करायची इच्छा आहे, आवड आहे, त्यांनी त्याच्यामध्ये जरूर जावं आणि हं. प्रॉपर गाईडन्स घेऊन त्यांनी त्याच्यात जावं. कारण कधी-कधी काय बरोबर. होतं, की त्यांना म्हणजे आता जसं मी ट्रान्सची सिच्युएशन सांगितली. काही काही जण असं म्हणणार, की आम्ही झोपलेलो नाही, मी ट्रान्समध्येच होतो. नाही. ट्रान्समध्ये जाण्यासाठी तुम्हाला बरेच दिवस लागतात. लोकं काय म्हणणार, हं, "नाही, मी झोपलेलो, पण मी ट्रान्समध्येच होतो." आणि मग ते हं, काहीतरी असं मनगडत बघणार आणि मग त्यांना वाटणार, "नाही, नाही, मी ते बघितलं. मी ट्रान्समध्येच हं. होतो." त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला म्हणून जे म्हणतात ना, की गुरु असणं फार गरजेचं असतं. कुठल्याही गोष्टींमध्ये. हां. गुरु म्हणजे गाईडन्स. तुम्हाला कुठल्यातरी हं. गोष्टींमध्ये गाईड करणारा जर प्रॉपर असेल, तर तो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल आणि त्या प्रॉपर गाईडन्सप्रमाणे जर तुम्ही त्या गोष्टी केल्यात, तर म्हणजे खूप छान त्या गोष्टींमध्ये तुम्ही मास्टर होऊ शकता. ओके. आता त्यामुळे तुम्ही मगाशी मेडिटेशन ॲस्ट्रल हं, येस, ॲस्ट्रल ट्रॅव्हलचा उल्लेख केलात आणि तुम्ही म्हटलात, की हं. तुमच्यासोबत सुद्धा ते झालेलं आहे. सो त्याबद्दल थोडक्यात हो. सांगा ना प्लीज? अ, तर जसं मी सांगितलं, की लहानपणापासून माझ्या पप्पांनी आम्हाला सवय लावलेली, की मेडिटेशन करायची. तर ते अगदी नकळत्या वयापासून ध्यानात बसणं 5 मिनिटं, 10 मिनिटं, मग 11 मिनिटं. तर त्यामुळे त्या लेव्हल्स वाढत गेल्या. पण त्या लेव्हल्स हं, वाढतायत हे आम्हाला कळत नव्हतं. म्हणजे मला किंवा माझ्या भावंडांना नाही कळत होतं, की आमच्या मेडिटेशनमध्ये आमच्या लेव्हल्स वाढतायत. आणि हं, जसं मी सांगितलं, की मी 16-17 वर्षाची असताना मी मेडिटेशन सेंटरला जाऊन ते सगळं केलं मेडिटेशन. हं, तर त्याच्यामुळे त्या लेव्हल वाढत गेल्या. मग मला ती एक सवय लागलेली, की मी रोज रात्री बसायचे झोपण्यापूर्वी 1 अर्धा तास आणि मग ते मेडिटेशन करून झोपायचे. पण जसं मी हं, मगाशी सांगितलं, की ती डुलकीवाली जी स्टेज येते, तर इव्हन तेव्हा मलाही कळायचं नाही, की मी ट्रान्समध्ये जाते म्हणून. तर मी हे हं, डुलकीमध्ये असायची आणि मला वाटायचं, की मला आता बस झालं, आता मी झोपते. पण मी हं, ते डुलकीमध्ये न जाता माझं ऑलरेडी मेडिटेशनच्या एका स्टेजला गेल्यानंतर पण अजाणत वय होतं. कमी एज हां, असल्यामुळे नव्हत्या कळत त्या गोष्टी. त्यामुळे मी ट्रान्समध्ये जायचे आणि मी कुठे-कुठे फिरून यायचे आणि मला ते वाटायचं, की मी ते स्वप्न बघते. हां. आता स्वप्न बघितल्यानंतर आता आपण स्वप्न रात्रीची बघतो. त्यामुळे हो. स्वप्न म्हणजे एक फॅन्टसी आहे ना, की काहीही बघू हं, शकतो. स्वप्नात मी दिवसाची फिरत असेन, रात्रीची फिरत असेन असंही दिसत असेल. पण हं. मी जेव्हा पण बघायचे ना, मी जेव्हा पण कुठे जायचे, ते रात्रीचंच असायचं. आणि ते पण असं सन्नाट असतो ना रात्री, की बाहेर हां. कुणीच नाहीये असं. असं वाटायचं हं, ते. आणि हे मला कधी कळलं, की मी ॲस्ट्रल ट्रॅव्हल केलं. जेव्हा मी अ, एक एक असं झालं, की माझं तेव्हा मेडिकल ॲडमिशनचं चालू होतं. हं, मेडिकलला ॲडमिशन घेण्याचं आणि त्या दरम्यान मला 1 महिना आधी ना अशी स्वप्न पडायला लागली, मी एखादं हॉस्टेल बघतेय, एखाद्या युनिव्हर्सिटीचा रस्ता बघतेय, सामसूम, हं, एखादं गार्डन बघते, असं मला दिसायचं. मग मी असा विचार करायचे, की "अरे वाह! किती छान! अशी युनिव्हर्सिटी आपल्याला हं, मिळाली पाहिजे. कदाचित मला अशी स्वप्न पडतायत तर असेल." हं, पण खरंच म्हणजे यू वोंट बिलीव्ह पण मी जेव्हा रशियाला गेले, तर माझी हं, युनिव्हर्सिटी, माझं हॉस्टेल, माझी रूम, हं, हॉस्टेलला युनिव्हर्सिटीला जायचा रस्ता, त्याच्या बाजूचं हं. गार्डन, हे ते सगळं होतं जे मी बघितलेलं आणि जे मी 1 म्हणजे महिना तुम्ही आधीच आधीपासून तिकडे फिरून फिरत आला होते. होतात. एक्झॅक्टली. आणि तेव्हा मला ते कळलं, की ते ॲस्ट्रल ट्रॅव्हल झालं माझ्याकडून. पण नंतर मग मला भीती वाटायला लागली थोडी, की असं हं, ॲस्ट्रल ट्रॅव्हल करता-करता मी कुठेतरी जायचे. जसं मी म्हटलं, हं, की ज्या गोष्टींबद्दल आपल्याला ज्ञान नाहीये किंवा ती गोष्ट मी हं, जाणीवपूर्वक करत नाहीये, त्या त्या हं, गोष्टी धोकादायक असतात. म्हणजे जसं की हं, मला सुरुवात कशी करायची माहिती आहे, पण एंड मला माहीत नाहीये. तर ती गोष्ट हं. कधीच करू नये. त्यामुळे बरोबर. मग मी मेडिटेशन थोडं
थांबवलं. कारण मग ते गुरु असणं हं, वगैरे त्या गोष्टी असतात आणि तेवढा खरंच मला वेळ पण नाहीये. त्यामुळे मी हं. नाही केलं त्या. मग आता तुम्ही करत नाही की कधीतरी वगैरे असं? लास्ट 2-3 महिन्यांमध्ये असं घडलं, की पेशंट माझ्या हातात होता आणि हं, जस्ट फ्यू मिनिट्स पेशंट गेला समोर माझ्या. म्हणजे ओके. खूप एफर्ट्स दिले, खूप सगळं काही केलं. मग ते जो स्ट्रेस असतो ना, म्हणजे किती म्हटलं, की शेवटी काय आम्ही आम्ही फर्स्ट इयरपासून माणसांची बॉडी कापतो, त्यांना बघतो. पण शेवटी तो एक हं. इमोशनल हे असतो, तो ट्रॉमा राहतो. हो, मग तो निघण्यासाठी बरोबर. मग मी मेडिटेशन करते. पण मग ते फार कमी ओके. करते, लिमिटेड करते, की हं, एवढंच. कारण मला अजून त्याच्यामध्ये पुढे डेफिनेटली जायचंय. पण मला ते पूर्ण हं, गाईडन्स घेऊन आणि हेतुपूर्वक, सहेतू जायचंय. हं. असं बाय फ्लूक कसं नाही जायचं. तर आता आपण जरा पुन्हा हॉररकडे जाऊयात. तर नक्कीच. तुम्ही म्हटलं होतं की तुमच्याकडे काही वास्तू रिलेटेड काही असे अनुभव होते हॉरर. येस. तर ते ऐकायला आवडतील. नक्कीच. एक छोटासा आणि एक थोडा मोठा असे 2 अनुभव आहेत. एक जो हं, छोटासा अनुभव आहे तो मी तेव्हा 9वीत असेन आणि हं, आमच्या घरच्या फ्लोअरला राहणाऱ्या अशा त्या ताई वगैरे होत्या मोठ्या. त्या जॉबला जायच्या. तर त्यांच्या ऑफिसची पिकनिक होती. म्हणजे अष्टविनायक हं, वगैरे असं. तर त्या म्हणाल्या, की "चल तू पण चल आमच्याबरोबर." कारण सगळ्या मुली-मुलीच होत्या. तर आई पण हं, म्हणाली, "ठीक आहे जा." तर आमच्या सगळ्या म्हणजे मी सगळ्यात लहान होते आणि त्या बाकी सगळ्या अनमॅरिड मुली होत्या. त्यांच्यामध्ये फक्त एकच होत्या त्या काकू, त्या मॅरिड होत्या. तर 7 सीटर पहिल्यांदा ते कोणत्या गाड्या जास्ती चालायच्या? इको वगैरे सारखं असतात ना त्या गाड्या. हां, हां. टाटा सुमो वगैरे टाइपच्या. तर तशा हं, त्या हं, गाड्या होत्या आणि मी मधल्या सीटवर बसलेले. माझ्याबरोबर त्या काकू बाजूला आणि आम्ही बहुतेक पुण्यामध्ये होतो तेव्हा. रात्रीची वेळ होती आणि अंधार झालेला आणि आता त्या सगळ्या अनमॅरिड मुली त्याच्यामुळे त्यांना मस्ती सुचली, की "ए चल गाडीचं लाईट वगैरे बंद करा. हे भुताच्या गोष्टी करूया, हं, भुताच्या गोष्टी करूया." आणि लिटरली त्या लोकांनी ना असं सुनसान रस्ता होता तो, एकदम सामसूम होता. काहीच नव्हतं आणि यांनी हेडलाईट पण बंद करायला लावला. आणि म्हणतात, "हे बघा आता इकडे बाजूला ना भूत दिसणार आहे," असं-तसं अशा करायला लागल्या त्या. हं, आता मी शांत बसलेली, पण माझ्या बाजूला ज्या हं, त्या काकू बसलेल्या ना, त्या जास्ती रेस्टलेस झाल्या. हं, रेस्टलेस म्हणजे एकदम अशा हे करून बसल्या आणि बोलल्या, "हे हेडलाईट चालू कर, हेडलाईट चालू कर, असं नका करू." तर मग ह्यांना वाटलं, की त्यांना असं वाटत असेल, की म्हणजे असं करू नये असं म्हणून. "काय झालं? काय झालं?" तर म्हणे, "तुम्ही असं भूत वगैरेची मस्करी करू नका. पण तुम्हाला कोणाला एक्सपिरियन्स नाहीये, पण मला एक्सपिरियन्स आहे म्हणे त्या गोष्टीचा. सांगा." आता आम्ही सगळे त्या सगळ्या मूडमध्येच होत्या. त्या म्हणाल्या, "सांगा." तर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला. त्यांचं लग्न बहुतेक हं, 70s मध्ये वगैरे झालं असेल. तर त्या त्यांचं लग्न झालं, गावी लग्न झालं, अरेंज मॅरेज आणि हं. त्याच्यानंतर तो मुंबईत आला. तर मुंबई सबअर्बमध्ये म्हणजे नाव नाही घ्यायचं आपण म्हणतो. नाही, पण नाव सांगू शकता हां, एरियाचं. म्हणजे वाशी नाका स्पेसिफिक म्हणून एरियाचं नाही. एरिया ओके. वाशी नाका म्हणून एरिया आहे. चेंबूर हं, आणि या साइडला. तर तिकडे त्यांना असं चाळीमध्ये घर मिळालं. हं, आता अरेंज मॅरेज त्याच्यामुळे आता पूर्वी 70s मध्ये लग्न म्हणजे थोडासा बॅरियर असायचाच त्यावेळेला. हं, म्हणजे नवरा-बायकोमध्ये बोलणं वगैरे. हं, तसा तो बॅरियर होता आणि त्यात अरेंज मॅरेज. त्यात गावाकडून इकडे आलेली. त्यामुळे त्यांचं नवऱ्याशी बोलणं फार कमी असायचं. फार तुटक अगदीच. हं, आणि ते दोघेच होते घरात. आणि ते घर त्यांना कसं मिळालेलं, आयताकृती घर होतं असं. हं, म्हणजे अ, रुंदी कमी होती आणि हं, लांबी जास्ती होती. आयताकृतीच होतं ते आणि आयताकृतीमध्ये एंडला त्याच्या किचन होतं आणि बाथरूम होतं आणि या हं, साइडला त्या लोकांनी त्यांचं बेड वगैरे असं सगळं ठेवलेलं आणि त्या घराला एक माळा होता छोटा. त्या माळ्यावर ना एक पेटी ठेवलेली, लोखंडाची पेटी ओके. आणि घर मालकाने त्यांना स्पेसिफिकली सांगितलेलं, की त्या पेटीला हात लावायचा नाही. तर त्यांना वाटलं त्याचं काहीतरी सामान वगैरे असेल म्हणून ते त्याला हात लावायचे नाही. आता नवरा कामाला गेल्यानंतर या घरीच असायच्या. म्हणजे त्यांनी तेव्हा जॉब वगैरे सुरू नव्हता केला. तर त्या म्हणतात, की मी घरी असते ना, की मला असं वाटायचं, की मला कोणतरी वाकून बघतंय, की हं, मी किचनमध्ये काम करते, तर कोणतरी वाकून बघतंय. मी बाथरूममध्ये गेले तरी मला कोणतरी वाकून बघतंय किंवा माझा पदर मागून असं खेचल्यासारखं करतंय. तर हं, तिला थोडं वियर्ड वाटायचं.
मग तिने नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न नाही केला. ते म्हणजे ऑलरेडी कम्युनिकेशन कमी. तर ती म्हणाली, "मी आता घर पण असं मुश्किलीने मिळालंय, तर उगाच मी काहीतरी सांगितलं आणि काय झालं तर?" मग ती हं. सांगायची नाही. आणि पहिल्यांदाच्या बायका माहिती आहे ना, फार शोषिक असायच्या. त्या असं सगळं सांगायच्या नाही. हो. तसं त्यांनी नाही सांगितलं. आणि ना, पण त्यांनी एक नोटीस केलं, अमावास्या आणि पौर्णिमा असली ना, की ती माळावर ठेवलेली पेटी होती ना, ती ना खडखड, खडखड, खडखड हं. हलायची आपोआप. ओके. हां, आपोआप हलायची त्याची खडखड, खडखड. हं, तर त्यांना वाटायचं, की ती हलते म्हणजे उंदीर असतील. म्हणजे हं, माळावर उंदीर झाले असतील म्हणून ती पत्र्याची पेटी आहे ते हे करत असतील म्हणून हलते. म्हणून ते काय लक्ष नाही द्यायचं. एक दिवस काय झालं, ते दोघे झोपलेले आणि त्यांचा नवरा ऑल ऑफ अ सडन उठला. ते पण असा एकदम, हं, असं डोळे बंद करून उठला. हं. तिच्याकडे बघितलं आणि तिच्या फाड करून कानाखाली आवाज काढला. ओह! एवढ्या जोरात ना, की आणि दिला आणि झोपला परत. आणि तिला ते एवढ्या हं, जोरात त्याने मारलं ना, म्हणजे साधारण 3च्या दरम्यान वगैरे. तर तिला हं, एकदम ते शॉकिंग होतं. एकतर नवीन लग्न, अरेंज मॅरेज. तर तिला खूप वाईट वाटलं, की असं का ह्याने केलं म्हणून. आणि सकाळपर्यंत त्याची अशी बोटं होती. तर ती सकाळी रडतच होती ती रात्री. तर तिने सकाळी त्याच्याशी बोलले म्हणजे नवऱ्याशी बोलली नाही. तर त्याने विचारलं, की "तू का बोलत नाहीयेस माझ्याशी?" तर ती म्हणाली, की "तुम्हाला माहीत नाही का तुम्ही काय केलं?" तो म्हणे, "काय हं, केलं मी?" तो म्हणे, "हे का मला तुम्ही मारलं?" तो म्हणतो, "मी नाही मारलं तुला. मला आठवतच नाही मी तुला मारलं किंवा मी रात्री उठलोही मला आठवत नाही." मग तिला हं, थोडासा डाऊट आला कारण ती ऑलरेडी गावची होती. मग ती काय म्हणाली, "मला ना या घरामध्ये ठीक नाही वाटत आहे. मला सारखं वाटतं कोणतरी येतंय, कोणतरी बघतंय. तर त्याच्यामुळे आपण ना हे घर सोडून देऊया." तर मग त्यांनी पण हं, थोडं सिरियसली घेतलं. ते म्हणाले, "आता एवढ्या लगेच तर आपल्याला घर मिळणार नाही. पण एक काम करतो, माझ्या बहिणीला तुझ्या सोबतीला घेऊन येतो." आणि त्यांची हं, बहीण 7-8 महिन्यांची प्रेग्नंट होती. तर आता त्यांनी काय केलं, 2 कपल झाले. मग आता बहीण, तिचा नवरा आणि या काकू आणि त्यांचे मिस्टर. तर जसं मी हं, सांगितलं आयताकृती पण लांबलचक घर होतं. तर त्यांनी काय केलं, एका भिंतीला एक कपल झोपलं आणि दुसऱ्या भिंतीला दुसरं कपल झोपलं. तर हं, रात्रीच्या वेळेला ती जी प्रेग्नंट त्यांची नणंद होती, ती कुशीवर तर हं, बायका प्रेग्नन्सीमध्ये कुशीवर झोपतात. तर तिला कूस बदलायची होती म्हणून ती अशी टर्न झाली. तर तिने बघितलं, की एक माणूस तिथे उभा आहे आणि हं, तो तिच्याकडे बघतोय आणि त्याने त्याचा दुसरा हात, एक हात तिकडे लावलाय तिच्या बाजूच्या भिंतीला आणि दुसरा तसा हं. लांब करून त्या भिंतीला लावलाय. म्हणजे साधारण 7-8 बापरे! फुटाची उंची तो असा लांब करून असा हात तिथे त्या भिंतीला लावलाय आणि तो हं, वरून तिच्याकडे बघतोय. ते तिने बघितल्यानंतर ती ऑब्व्हियसली घाबरली, जोरजोरात किंचाळायला लागली. हं, सगळेजण उठले. त्यांनी पटापट लाईट वगैरे लावले. बघितलं तेव्हा तर दिवसाचं काही दिसणार म्हणजे उजेडामध्ये काही दिसणार नाही. मग ते बघितल्यानंतर सगळे घाबरले, की काय झालं असं? मग त्यांनी तिला उठवलं, बसवलं, पाणी वगैरे पाजलं. मग तिने सांगितलं, "मी असं-असं बघितलं." मग सगळ्यांना एकदम हं, कन्फर्म झालं, की या घरात काहीतरी आहे. मग ते त्यांनी रात्रभर तर झोपले नाहीत सगळेजण. असेच बसून राहिले. सकाळी उठले आणि सगळे गावी निघून गेले सरळ. त्या हं, घरात कोणी राहिलंच नाही. मग शेजारी वगैरे थोडी एन्क्वायरी केल्यानंतर कळलं, की अ, तो जो घरमालक होता, तो थोडंफार ते ब्लॅक मॅजिक वगैरे करतात. त्या टाईपचा होता. हं, हं, आणि त्यांनी त्या अ, पेटीमध्ये ते समथिंग चैटूक वगैरे काहीतरी असतं, ते त्याने हं. आणून ठेवलेलं. त्यामुळे ते त्या अमावास्या पौर्णिमेला ते खडखड, खडखड वाजायचं. तर असा तो ओके. एक्सपिरियन्स होता. तर ती म्हणाली, की "हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, मी एक्सपिरियन्स केलंय. त्यामुळे तुम्ही ह्या हं, गोष्टींची थट्टा-मस्करी करू नका." तर तो एक हं. एक्सपिरियन्स छोटासा एक्सपिरियन्स होता. ओके. आणि एक दुसरा एक्सपिरियन्स आहे. तो हां. आत्ता मी जिथे आहे, तिथे आमच्या पॅथॉलॉजीच्या एक मॅडम आहेत. हं, पॅथॉलॉजीच्या टेक्निशियन आहेत. माधुरी सावंत म्हणून. तर हं, त्यांचं पण ना त्यांचं पण लव्ह मॅरेज होतं. पण हं, त्या म्हणजे त्यांच्या फॅमिलीबरोबर राहत होत्या त्या आधी आणि एक दिवस त्यांचं आणि फॅमिलीचं काहीतरी भांडण झालं. तर त्या आणि त्यांचे मिस्टर खूप लेट 10 वाजता वगैरे घरातून निघाले. घर सोडलं त्यांनी. हं, आणि आता कुठे जायचं? म्हणजे घर सोडलं तर घर शोधायला हवं. कुठलंतरी घर मिळायला हवं. आणि त्या लोकांनी इथून चेंबूरवरून कुठून तरी त्यांनी घर सोडलेलं. आता घर शोधत होते तर त्यांच्या हसबँडचा मित्र होता तो दिव्याला राहत होता. तर दिव्याला त्याने सांगितलं, की "तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे निघून या. मी एक घर बघितलंय." तर हे म्हणाले, "आता हं, काय म्हणतात, गरजवंताला अक्कल नसते." ते लोकं सगळं हं, सामान वगैरे घेऊन म्हणजे त्यांचं जेवढं गरजेचं होतं,
ते घेऊन ते निघाले. ते हं, गेल्यानंतर त्यांनी एका बिल्डिंगमध्ये त्यांना 3rd फ्लोअरला एक रूम आहे असं सांगितलं. हॉल, बेडरूम हं. आणि किचन असं सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे. मग ते एका फ्लोअरला 3-4 घरं होती आणि हे लोकं तिथे पोहोचेपर्यंत 12-12:30 वाजलेले. त्या म्हणतात, की मी जेव्हा एंटर केलं घरात, आम्ही घरात एंटर केलं. एंटर केल्यानंतर ना, त्यांना ऑन द स्पॉट ना, पायात पैंजण घालून कोणतरी नाचतंय असा आवाज यायला लागला. असं छन-छन, छन-छन, छन-छन ओह! करून नाचते असं. हं, हं, तर त्यांना काय त्यांनी ऐकला आवाज. त्या म्हणाल्या त्यांच्या मिस्टरांना म्हणल्या, की "तुम्हाला आवाज येतोय का?" तर ते म्हणाले, "हां गं, आजूबाजूला कोणतरी लहान बाळ असेल, ते खेळत असेल." हं, ते असं म्हणाले. मी म्हणाले, "ठीक आहे." आता ऑलरेडी त्यांचं काय घरी भांडण झालेलं किंवा काय त्याच्यामुळे ते थकलेले. मग दोघे झोपले. झोपल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की बाथरूमचा दरवाजा आपोआप उघडला हं, आणि तो अगदी टिपिकल तो असा करकरत आवाज करत उघडतो ना, तसा हं, उघडला आणि उघडाच राहिला. मग तो उघडला आणि असं वाटलं, की कोणतरी बाहेर गेलं. मेन डोअर उघडला आणि मेन डोअर ओपन हं. ठेवला आणि ते कोणतरी बाहेर निघून गेलं. आणि हे ओके. लोकं एवढे थकलेले होते. यांना कळेना की काय आहे म्हणून. तर त्यांना हं, वाटलं की आम्ही झोपेत आहोत. आम्हाला काय म्हणजे मे बी स्वप्न पडते असं. सकाळी उठून बघितलं तर खरंच दरवाजा उघडा होता. त्यांना वाटलं आपणच हं, रात्री कदाचित बंद करायला विसरलो असू. मग त्या पॅथॉलॉजी त्यांची स्वतःची लॅब होती इकडे. तर त्या मग हं, इकडे घाटकोपरला यायच्या आणि म्हणजे दोघे पण यायचे. पण रात्रीचा हाच प्रोग्राम असायचा. रात्री बाथरूमचा हं, दरवाजा उघडायचा, कोणतरी बाहेर यायचं आणि मेन डोअर उघडून बाहेर जायचं आणि ते छन-छन, हं, छन-छन टाळ्यांचा आवाज घरभर यायचा. तर ह्यांना काही कळेना की हे काय चाललंय म्हणून. मग 1 आठवड्यानंतर ना त्यांना त्यांच्या मिस्टरांची अंगावरची चादर कोणीतरी खेचली आणि त्यांनी म्हणजे चादर खेचल्यानंतर त्यांनी बघितलं ना, तर एक मुलगी उभी होती तिथे. म्हणजे हं. 22-23 वर्षांची मुलगी असेल, ती उभी होती आणि ती त्यांना काय म्हणते, "ए झोपतोस काय? उठ, मी तुझीच वाट बघत होती." तर ते बापरे! म्हणतात, की "तू कोण आहेस?" म्हणे. म्हणे, "उठ, हं, मला तुझ्याशी बोलायचंय. तू आलायस ना, मला तुझ्याशी बोलायचंय." मग ते उठले, मग ते हं, टिपिकली माणसं युजुअली शिव्या वगैरे देतात, तसं त्यांनी शिव्या वगैरे दिल्या तिला आणि ते हं, लाईट लावला. लाईट लावला तसं ती गायब. ती काय करायची माहिती आहे, ती जी कोण एंटिटी होती, ती तिला फक्त त्यांच्याशी म्हणजे मेल आहे ना, त्याच्याशी काम असायचं. ती त्यांना हे करायला हं, जायची. फिमेलला काही करायची नाही. म्हणजे त्या माधुरी मॅडमला काही नाही करायची. त्यांच्या नवऱ्याला करायची. हां, त्याला उठवणं, त्याच्याशी बोलणं असं. दिवसाची पण बोलायची ती त्यांच्याशी. आणि हं, ह्यांना त्रास द्यायची. ह्यांना त्रास कसा द्यायची माहिती आहे? म्हणजे असं त्या सांगतात हां, म्हणजे त्या म्हणतात, की हे मी अनुभवलंय. की त्या म्हणतात, हं. की अ, असं आपण मूव्हीजमध्ये वगैरे बघितलं ना, की पटकन भूत कोणाच्या तरी अंगात जातं आणि पटकन कोणाचा तरी गळा पकडतं. तसं त्या हो. म्हणतात, की आम्ही दोघे एकमेकांशी बोलतोय आणि ते पटकन उठायचे आणि माझा गळा पकडायचे. आणि मला हं, समजायचं की नाही, की यांनी माझा गळा का पकडला. आणि मी असं हात-पाय असे हे करायचे, हलवायचे म्हणजे झाडायचे आणि मग ते म्हणजे खूप म्हणजे खूप प्रतिकार केल्यानंतर मग ते सोडायचे. आणि मग त्यांना हं, काहीच लक्षात नसायचं, की ते काय झालं म्हणून. एकदा तर काय झालं म्हणतात, ते लोकं जेव्हा तिथे गेलेले तेव्हा साधारण ऑक्टोबरचा वगैरे महिना होता. हं, त्याच्यानंतर दिवाळी होती. तर दिवाळीला त्यांना त्यांच्या माहेरी जायचं होतं माधुरी मॅडमला. हं, हे त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन झालेलं, की "ठीक आहे, तू जा" म्हणून आणि बोलता-बोलता त्यांनी तिचा गळा पकडला आणि त्यांनी लिटरली तिला इतकं जोरात आपटलं ना खाली, की समोर टिपॉय होता. त्या टिपॉयवर त्यांचं हे तोंड पूर्ण फुटलं. हे ओठ वगैरे बापरे! पूर्ण फुटला आणि ते स्वतःच नंतर त्यांनी तिला उचललं आणि म्हणतात, "काय झालं तुला लागलं?" तर ती म्हणते, "तुम्हाला कळत नाही का?" मग ते तिला म्हणजे त्यांना माहीत होतं ना, की ती भूत जी कोण होती तिथे एंटिटी, हं, हं, ती त्यांना त्रास देते. तर ते ते तिला बोलायचे, "तू माझ्या बायकोला त्रास देऊ नको. तू मला त्रास देतेस ना, ती माझ्या बायकोला त्रास देऊ नकोस." आता त्या हं, म्हणतात, की "मी माझ्या माहेरी जायचं, तर मी असं तोंड घेऊन कसं जाणार?" लोकं असंच म्हणणार ना, की हं, नवऱ्याने मारलं किंवा काय. मग त्यांनी तो प्लॅन ड्रॉप केला. आणि त्या म्हणतात, की हं. जेव्हा पण आम्ही तिथे होतो ना, म्हणजे तेवढे दिवस जेवण बनवलं ना, जेवणामध्ये ना लाल मुंग्या भातामध्ये, एवढ्या मोठ्या-मोठ्या लाल ओके. मुंग्या असायच्या.
आणि एवढ्या मोठ्या-मोठ्या पाली त्यांच्या हं. किचनमध्ये असायच्या, त्या जेवणात पडायच्या. म्हणजे ते जेवण बापरे! बनवतायत, ते जेवणात पडायच्या. हं, हं. असं असं व्हायचं. आणि एकदा काय झालं, अ, त्यांनी असं ते विंडोमध्ये रश्या लावतात ना कपडे वाळत घालायला, तसं ते हं, त्यांनी हं. काहीतरी रश्या लावलेला आणि पाय पुसणं बहुतेक त्याच्यावर टाकलेलं आणि ते पाय पुसणं त्यांनी माधुरी मॅडमनी सांगितलं, "मला द्या" म्हणून. तर ते काढायला गेलं ना, तर ते हं. पडलं खाली. आणि ती बहुतेक ती त्यांच्या परत त्यांना त्यांच्या अंगात आली ती. आणि त्या माधुरी मॅडम म्हणतात, "अरे कुठे गेला? तुम्ही पायपुसणं नाही देत होता ना?" तर ते तिला काय म्हणतात माहिती आहे? "2 मिनिटं थांब, मी इथूनच तुला काढून देतो." म्हणून. इथेच उभा हं. राहतो 3rd फ्लोअरला आणि खाली हं. हात घालून मी तुला काढून देतो. तर मग त्यांच्या पटकन लक्षात आहे. म्हणजे "बाबा असं काय करू नको" म्हणून, "शांत राहा, शांत राहा." हं. आणि मग त्या त्या एवढे सगळे त्यांना त्रास व्हायला लागले. मग त्यांनी काय केलं, त्यांनी कुठल्यातरी पुजाऱ्याकडे गेले. आणि त्यांच्याकडून हं. काहीतरी कुंकू, विभूती असं काहीतरी आणलं. तर ते त्या म्हणतात, "आम्ही लिटरली ना, आमच्या बिछान्याला ते असं रिंगण करायचो आणि त्याच्या आत झोपायचो." आणि त्यांचे मिस्टर तर हातात बापरे! काठी घेऊन झोपायचे. आणि हं. तर मी म्हटलं, "मग तुम्ही एवढं सहन का केलं? तुम्ही निघायचं होतं ना तिथून." तर त्या म्हणतात, हं. की "अरे, आम्ही ठरवायचो, की आता घर हं. शोधतोय. घरात बसून ठरवलं. आता तिथे जाऊन फक्त पैसे द्यायचे आणि शिफ्ट व्हायचं." तर तिथे 1 हं. तासामध्ये जाईपर्यंत ते घर गेलेलं असायचं. अशी जवळ-जवळ त्यांनी हं. 10 घरं त्यांनी बघितली. 10च्या 10 घरं गेली. मग त्यांनी परत एका हं. पुजाऱ्याला विचारलं. तर त्या पुजाऱ्याने काय सांगितलं, की तुम्ही कुठलाही प्लॅन करता ना, ते त्या घरात करू नका. तुम्ही त्या घरात कराल ना, अच्छा. तर ती एंटिटी तुम्हाला या घरातून बाहेर जाऊ देणार नाही. आणि बरोबर. नंतर अजून एक खतरनाक गोष्ट अशी झाली, की त्यांचा जो मित्र, ज्या मित्राने ते घर त्यांना दाखवलेलं, तो त्यांच्या जवळपास हं. इथेच राहायचा कुठेतरी. तर त्याचा फोन म्हणून फोन त्यांच्याकडे फोन यायचा. ते पहिल्यांदा Nokiaचे फोन असायचे ना, साधे हो. डब्बा फोन, कीपॅडवाले. त्याच्यावर हो. फोन यायचा आणि फोन उचलला ना, की त्याच्यावर एक कोणतरी मुलगी बोलायची. हं. म्हणजे फोन नंबर त्याचा, पण ती मुलगी हां. बोलायची आणि मुलगी ती बोलायची. बोलायची हं. हां. आणि ती बोलायची, की "तू काय हं. रे, तू रिंगण करून झोपतोस. तुला काय वाटलं मी तुला काही करणार नाही का? तुला मी घरातून हं. जाऊ देणार नाही." अशा गोष्टी करायची ती. बापरे! आणि त्या म्हणतात हां. आणि त्याच्यानंतर त्या म्हणतात, की नंतर असं झालं, की हे हे रोजचं त्यांचं झालं. आता ऑक्टोबर झाला, दिवाळी गेली. त्याच्यानंतर आंब्याचा सीझन आला, म्हणजे ऑलमोस्ट मे महिना हं. वगैरे आला. तेव्हा त्यांच्या फ्रेंडने त्यांच्यासाठी आमरस आणलेला. तर अ, ते म्हणाले, की "खाली ये, आमरस घेऊन जा." तर त्यांचे मिस्टर बोलले, की "मी काय जात नाही. तू जा खाली आणि मी वरच थांबलोय." तर ते वरून बघत होते. दोघे खाली उभे आहेत तिथं. नाही, नाही, नाही. माधुरी मॅडम वर थांबल्या आणि त्यांचा नवरा खाली गेला आमरस आणायला. ओके. आता ते त्यांना माहिती आहे ते दोघे खाली उभे आहेत आणि त्या माधुरी मॅडम वर आहेत. त्या बघतायत वरून. त्यांना फोन आहे ना, फोन त्यांच्या टिपॉयवर व्हायब्रेट व्हायला लागला. असा फिरतोय. हं. असं करून व्हायब्रेट होऊन असं फिरतो ना फोन असा फिरत होता आणि नंबर तोच त्यांच्या हो, त्या हो, मित्राचा. हो. आता त्या म्हणतायत तो मित्र खाली उभा आहे आणि तो फोन का करेल मला? हं. जेव्हा की माझा नवरा ऑलरेडी खाली बरोबर. गेलाय. मग त्यांनी तो फोन घेतला आणि परत तीच बोलायला लागली. हॅलो. जसं हॅलो ऐकलं त्यांनी परत बंद केला आणि फोन स्विच ऑफ केला हं. आणि ठेवला. तो फोन स्विच ऑफ केलेला तो पण व्हायब्रेट होत होता आणि तो फिरत होता झुर्र असं करून. त्या म्हणतात जवळ-जवळ बापरे! 5-7 मिनिटं तो फिरत होता. त्यांनी हं. कोणीतरी त्यांना ते खंडोबाचं काहीतरी हे असतं ना भंडारा, तो दिलेला तो त्यांनी लिटरली हं, त्या हं. मोबाईलवर टाकला आणि तो मोबाईल हं. मग शांत झाला. मग त्या म्हणतात, मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं, की आपण आता बाहेर जायचं, कसंही करून आणि बाहेर जाऊन डिसाईड करायचं कुठलं घर शिफ्ट व्हायचंय. मग त्यांनी तसं ते बाहेर हं, जाऊन हं. ते डिसाईड केलं. ते कुठलं घर त्यांना म्हणजे त्यांनी वेगळं घर हे केलं आणि तसं करून ते शिफ्ट झाले त्या घरातून. पण मग आता त्यांच्या नवऱ्याला क्युरिओसिटी होती, की हे एवढं भयंकर प्रकार जो होता, तो नक्की काय आहे त्या घरामध्ये? तर त्यांना असं कळलं, हं. की त्या घरामध्ये ना एक फॅमिली राहत होती. त्यांचा एक मुलगा होता, जो तरुण मुलगा होता, हं. कॉलेजला जाणारा आणि म्हणजे तो फार असा शाय टाइप असतात ना मुलं, तसा तो मुलगा होता. म्हणजे हं. हं. जास्ती इंट्रोव्हर्ट होता. जास्ती बोलायचा नाही आणि तो असा स्मार्ट नव्हता. हां. तर एक मुलगी होती, ती ना त्याच्याशी जास्ती क्लोज होती आणि ती त्याच्याशी बोलायची वगैरे, त्याला फ्रेंड मानायची. तर ती त्याच्याशी बोलायची म्हणून बाकीची मुलं तिला बुली करायची, की "काय तुला दुसरं कोण भेटला नाही का फ्रेंडशिप करायला?" वगैरे असं.
तर एकदा त्या मुलाने ते हं, हं. ऐकलं आणि त्याला ते फार हर्ट झालं. म्हणून त्याने काय केलं, तो घरी आला आणि त्याने सुसाईड हं. केलं. त्या मुलाने सुसाईड केलं हो. आणि ती जी मुलगी त्याची जी फ्रेंड होती ना, तिला जेव्हा कळलं तेव्हा ती रिटर्न आली घरी म्हणजे हं. त्याच्या घरी आली, की ह्याने असं का केलं म्हणून बघायला. तोपर्यंत ते लोकं म्हणजे त्या मुलाने सुसाईड केलं म्हटल्यावर त्याच्या आई-वडिलांना खूप मोठा शॉक झाला. त्यांनी ते घर सगळं हे करून ते निघून हं. गेले तिथून. मग ती जी मुलगी होती ना, ती त्याची फ्रेंड, तिला तो त्या गोष्टीचा खूप मोठा शॉक बसला, की माझ्यामुळे ह्याने हे केलं, सुसाईड केलं. म्हणून तिने 3rd हं. फ्लोअरवरून हं. तिने खाली उडी मारली आणि तिने सुसाईड केलं. पण मग तिने सुसाईड केल्यानंतर ती त्या घरामध्ये अरे फिरत होती. बापरे! ती त्याला शोधत फिरत होती, की अच्छा. तिला कोणी पण मेल आला ना, तर ती त्याला ओह! कन्वे करण्याचा प्रयत्न करायची. म्हणून ती फिमेल्स बरोबर कनेक्ट नव्हता, मेलला कनेक्ट व्हायची आणि त्यांच्याबरोबर कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायची. हा पण एक्सपिरियन्स इतका भयंकर होता. जेव्हा त्यांनी ओके. सांगितलं, तर त्या म्हणतात, की 2008 साली हं. त्यांच्याबरोबर हा प्रकार घडला. बोलतात लिटरली त्या आर्टसारखंच माझं हं. आयुष्य फिरत होतं, की ना मला बाहेर जाता हं. येत होतं, ना मी जगू शकत होते. म्हणजे इतकी भयंकर अवस्था झालेली. हं. तर असे हे वास्तूबद्दलचे 2 खतरनाक एक्सपिरियन्स होते. हे मला खूप, कोणीतरी खूप, खूप सांगितलेलं. भयानक होते. वॉव! म्हणजे खरंच थँक यू सो मच. आणि माझ्याही अंगावर काटा आला. त्या गोष्टी सगळ्या ज्या इमॅजिन होत होत्या एक भयानक. आणि थँक यू सो मच. खरंच खूपच एकापेक्षा एक भयानक अनुभव तुम्ही सांगितलेच, पण एक वेगळी माहिती देखील तुमच्याकडनं ऐकायला मिळाली मेडिटेशनबद्दल. तर जाता-जाता एक शेवटचा प्रश्न, की आता तुम्ही बघतच आहात, की हॉरर किती लेव्हलला जात आहे आणि जवळपास सगळीच आता पिढी हॉरर या गोष्टीकडे त्यांचा कल वाढत चाललेला आहे. कळलं. तर एक डॉक्टर आणि एक मेडिकल तज्ञ म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? ॲक्चुअली मी म्हणेन की हॉरर किंवा सॉरी, फक्त मी हे जे मेडिकल म्हटलं, मी मेडिटेशन तज्ञ म्हणून. मेडिटेशन ओके. सी म्हणजे मी मेडिटेशन तज्ञ म्हणून पण किंवा तज्ञ नाही, पण मेडिटेशन करणारी एक मेडिटेटर म्हणून हं, आणि एक डॉक्टर म्हणून पण मला असं वाटतं म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज किंवा सोल्स वगैरे जे आपण म्हणतो, ही तिसरी मिती आहे. म्हणजे हे अनदर डायमेन्शन आहे. जे आपल्या हं, नेकेड आयजनं नाही दिसत. आपण साध्या डोळ्यांनी नाही बघू शकत. म्हणून जे आपण सिद्ध होतात किंवा मेडिटेशन करतात, ट्रान्समध्ये जातात, थर्ड आय ओपन होतं. त्या लोकांनाच ते दिसू शकतं. आताच्या जनरेशनला ना फार क्युरिओसिटी असते, छोट्या-छोट्या गोष्टींची, की हे असं आहे, तर हे असं का आहे? हं, मग आता त्यांनी हे हॉररचे कंटेंट्स बरेच बघितलेत, बरेचसे ऐकलेत. तो त्यांना त्याच्यामध्ये अजून क्युरिओसिटी आहे आणि मला असं वाटतं, की त्यात गैर असं काही नाहीये. पण ह्याच्यामध्ये विश्वास आणि हं. अंधविश्वास अगेन ह्या दोघांचा फरक आहे, की तुम्ही बिलीव्हर हो, राहा, पण सुपरस्टिशियस होऊ नका. विश्वास ठेवा, अंधविश्वास ठेवू बरोबर. नका. काही गोष्टी समोर घडतायत, पण त्याचं सहमत. जेव्हा काही गोष्टींना लॉजिकच नाहीये. जसं मी म्हटलं, की आम्ही डॉक्टर्स आधी सगळ्या गोष्टी बघतो, सगळे ऑप्शन्स ट्राय करतो आणि नंतर शेवटी तो ऑप्शन म्हणून बघतो, की बाबा मे बी हे असं असू हं, शकतं. तसं प्रत्येकानेच ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, की कदाचित हेही गोष्टी असू शकतात. आपण ह्या गोष्टींनाही हं, आधी त्यांचा पण विचार केला पाहिजे. नंतर या गोष्टीला कारण जी गोष्ट आपल्या डोळ्यांच्या समोरच नाहीये किंवा जी गोष्ट आपण हं, फक्त फील करतोय. जसं हवा आहे. हवा हं, आहे. हवेचं आपण अस्तित्व कोणी नाकारू हं, शकत नाही. कारण हवा आपल्यासाठी नेसेसरी आहे. हो, तसं या गोष्टींचं पण हं, अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. पण परत हं, त्याच्यामध्ये तुम्ही किती इन डेप्थ जाताय आणि खरंच गरजेचं आहे का? हे पण कारण हं, काही जणांचं कसं आहे, की हां, मला समजूनच घ्यायचंय, मला करायचंच आहे, बघायचंच आहे. हं, तर ते जसं गौरव तिवारीचे पण काही एपिसोड्स मी बघितले. त्याची मूव्ही पण बघितली. हं, सो तो पण जे हं, करत होता ते असं मला वाटतं विथआऊट एनी कंप्लीट नॉलेज. म्हणजे पूर्ण त्याला ते हं, त्याच्याबद्दल नॉलेज नव्हतं त्या गोष्टींचं. कारण एक गोष्ट मी असं हं, ऐकली, की अ, बघितली म्हणजे त्या मूव्हीमध्ये पण बघितली, की तो प्रत्येक वेळेला त्या हॉन्टेड ठिकाणी गेल्यानंतर तो असं बोलायचा, की इथे ज्या पण एंटिटीज आहेत त्या माझ्यासोबत इथून निघून चला. तर तो त्यांना सोबत बाहेर घेऊन जायचा. पण त्याचं पुढे काय हं, करायचं हे त्याला स्वतःला माहीत नव्हतं. तर हं, ज्यांना कोणाला पण ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही त्याचं वाचन करा. तुम्ही या गोष्टींना मेडिटेशनच्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशन असं समजा, हं, की मेडिटेशन हा पाथवे आहे. तिथून तुम्ही गेलात, तर तुम्ही त्याच्या अजून अजून प्रोग्रेस करून त्या गोष्टी बघू शकता. त्या गोष्टी समजू शकता. मे बी हं, काही सोर्स असतील त्यांना आपले
मदतीची गरज पण असू शकते, ज्या खरंच आपल्याला माहीत नाहीये. म्हणजे हं, ते जग आहे ते कंप्लीटली आपल्यासाठी अनभिज्ञ आहे. पण हं, त्यांचं आपल्याबरोबर कनेक्शन होतं कधी-कधी. ते का होतं? त्याच्यामागे पण हं, काहीतरी रिझन असू शकतं, जे कोणाला माहीत नाहीये. मे बी काही जणांना माहीत असेल, जाणकार असतील पण त्याच्यात. तर ज्याला कोणाला करायचं आहे याच्यामध्ये माहिती घ्यायची आहे, त्यांनी व्यवस्थित हं. घ्या. अंधविश्वास म्हणून नका करू. अंधविश्वासू नका बनू आणि त्या गोष्टींनी तुम्हाला त्रास होईल किंवा बरोबर. तुमच्या लाईफवर त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल असं काहीही करू नका. आणि बरं आणि मी सहमत आहे तुमच्या या पूर्ण जे तुमचं मत आहे ते. आणि थँक सो मच पुन्हा एकदा अ, आजच्या या काजव्या कट्ट्यासाठी तुम्ही आल्यात. वेळात वेळ काढून आलात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो सो मच. सो मच डॉक्टर. थँक यू. थँक यू. गुड नाईट. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या-खुऱ्या भूतांच्या घटना ते स्वतः सांगतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री 11 वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा. धन्यवाद.